ह्या व्यवसायात उतरायचा असेल, पोल्ट्री व्यवसायात उतरायचा असेल तर सोन्यासारखा हा व्यवसाय. व्यवसायाची ताकद अशी की समजा माझा व्यवसाय आता स्टेबल आहे, उद्या हा मला पुढच्या पिढीला जरी द्यायचा झाला व्यवसाय, तर मी आहे ह्या स्टेजला हँड ओव्हर करू शकतो व्यवसाय. तशी मी आहे ह्या पगाराची नोकरी माझ्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही. सेल करणं, याला मार्केट बघणं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला शक्य होणार असेल तर तुम्ही स्वतः पक्षी घेतल्याला कधीही फायद्याचं. या सर्वांमध्ये मला सांगा की आपण बोलतोय की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आपल्याला कंपनी निवडावी लागतात, तर कोणती कंपनी आपल्यासाठी योग्य, म्हणजेच कोणत्या कंपनीवर आपण टाईप केलं पाहिजे हे आपण कसं ठरवावं? या पक्ष्यांना बोलता येत नाही, पण त्यांच्या मोमेंटवरती, जशा हालचालीवरती आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. त्यामुळे इन्कम सोर्स हा जर आपल्याला वर्षातून 6 वेळा हवा असेल तर आपण हा बॉयलर व्यवसाय निवडला पाहिजे. तेच 5,000 पक्षी जर तुमच्याकडे 2.5 किलोचे असतील तर त्या कंपनीचं तुमच्याकडं 12.5 ते 13 लाख रुपयाचा माल आहे फार्ममध्ये. जर त्या मालाला जर काही दगाफटका झाला तर कंपनी तुमच्याला पेनल्टी पण देऊ शकते. मित्रांनो नमस्कार, आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील बोरजावाडी या गावामध्ये, आणि या गावामध्ये आपल्यासोबत जे आहेत ते आहेत शुभम करपे, जे पोल्ट्री फार्मिंग करत आहेत. तर त्यांचा संपूर्ण अनुभव आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. पहिल्यांदा मला तुमच्याबद्दल थोडासा परिचय द्या. माझं नाव शुभम अविनाश करपे, मुक्काम पोस्ट बोरजावाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी पोल्ट्री व्यवसाय 2012 सालापासून करतोय. सुरुवातीला माझा 3,000 पक्षाचा फार्म होता. त्यानंतर हा 5,000 पक्षाचा फार्म आपण उभा केला आणि 2020-21 सालामध्ये आपण AC फार्म 10,000 पक्ष्यांचा उभा केला. असा टोटल 18,000 पक्षी आपल्याकडे आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये ओपन फार्मिंगबद्दल बोलणार आहे. AC फार्मिंगचा आपण नंतर एखादा व्हिडिओ करूच, पण आज आपण स्पेशली ओपन फार्मिंगबद्दल बोलणार आहोत. तर मला सांगा की यामध्ये तुम्ही बॉयलरमध्ये का आला? बॉयलरमध्ये येण्याचं कारण असं आहे की आत्ता जर आपण मार्केटचं जर बघितलं सगळीकडं, तर बॉयलर हा पक्षी फास्ट ग्रोथ देणारा पक्षी आहे की जे वर्षामध्ये जसे प्रत्येकाकडे 365 दिवस आहेत, तसं हा बॉयलर पक्षी 365 दिवसांमध्ये आपल्याला 5 ते 6 वेळा असे आपल्याकडं फार्ममध्ये पक्षी येतात, जेणेकरून 45 दिवसामध्ये 0 डे ते 45 दिवसामध्ये पक्षी मोठा होतो. 15 दिवसाचा क्लिनिंग पिरियड जो साफसफाईला लागतो, खालचं जी त्याची घाण असते किंवा आपलं भांडी वगैरे साफ करणं असतं, ह्याचे 45 दिवस त्या पक्षी आणि 10-15 दिवस साफसफाई, अशी 2 महिन्याची एक सायकल, असे वर्षाचे 12 महिन्यामध्ये आपल्याला 6 सायकल ह्या बॉयलर पक्षामध्ये होतात. त्यामुळे इन्कम सोर्स हा जर आपल्याला वर्षातून 6 वेळा हवा असेल तर आपण हा बॉयलर व्यवसाय निवडला पाहिजे. इतर व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये काय फरक आहे? इतर व्यवसाय आणि ह्या व्यवसायामध्ये फरक असा आहे की इथं तुम्ही हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने उभा करता. तिथून पुढे तुम्ही ज्या कंपनीबरोबर टायअप करताय त्या कंपनीबरोबर टायअप केल्यानंतर ती कंपनी तुम्हाला सपोर्टिव्ह म्हणून 4 गोष्टी प्रोव्हाइड करते. त्यातली पहिली गोष्ट असती ती पिल्लं, दुसरी गोष्ट असती ते फीड, तिसरी गोष्ट असती ती मेडिसिन, आणि चौथी गोष्ट असती ती त्यांचा मॅनेजमेंटचा सपोर्ट, जेणेकरून त्यामध्ये सुपरवायझर असतात, डॉक्टर असतात, मॅनेजर असतात. हा जो सपोर्ट आहे हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आपल्याला त्यांच्याकडून मिळतो. म्हणून आपला रिस्क फॅक्टर हा डिवाइड केला जातो. आणि इतर व्यवसायामध्ये पूर्ण इन्व्हेस्टमेंट आपली, पूर्ण रिस्क आपली, इथं डिवाइड झालेली असते रिस्क. म्हणजे कंपनीचा सपोर्ट असल्यामुळे, त्यांचे एक्सपर्ट्स आपल्याला सांगत असल्यामुळे रिस्क डिवाइड होते. त्यामुळे हा व्यवसाय मी निवडला होता. पहिल्यांदा तुम्हाला या व्यवसायाबद्दल कधी क्लिक झालेलं आणि कशी कल्पना सुचलेली याबद्दल? 2012 साली माझी 12वी ज्या वर्षी झाली, त्या वर्षी आपल्याला जॉब नाही करायचा आणि आपल्याला व्यवसायात उतरायचंय, हे माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं. माझ्या घरच्यांचा सपोर्ट मला चांगला होता ह्या बाबतीमध्ये की तुला नोकरी नाही करायची, तुला व्यवसाय करायचा आहे, तर तू स्टेबल व्यवसाय कर. तर ह्या क्षेत्राची थोडीफार माहिती घेतली मी. मला आमच्या गावामध्ये आमचे चुलते त्यांनी हा बॉयलर फार्म पहिल्यांदा आमच्या गावामध्ये आणला होता. त्यांच्या फार्मवरती जाऊन मी अशीच माहिती घेतली होती की हा व्यवसाय कसा चालतो, काय चालतो, ग्राउंड लेवल पासून, म्हणजे अगदी शेडमध्ये काम करण्यापासून ते आत्ता दोन्ही शेडला लेबर आहेत, आपल्याला काम करायची गरज नाही, ह्या इथपर्यंत आपण हा व्यवसाय तळापासून बघितलेला आहे. आणि हे 2012 पासून आपण बघत आलो आहे. साधारणतः किती वर्ष झाली आता? साधारणतः कमीत कमी 12 ते 13 वर्ष झाली की आपण हा व्यवसाय कंटिन्युअस बघत आहे.
तर या व्यवसायामध्ये जर तुम्ही हा व्यवसाय केला नसता आणि नोकरीकडे गेला असता तर काय वाटतं, काय फरक झाला असता यामध्ये? फरक काय झाला नसता, दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे आहेत. बरं. जशी हाताची पाची बोटं सारखी नाहीत तसा माझी मेंटॅलिटी आहे की बाबा मी व्यवसायात यावं. काही लोकांची मेंटॅलिटी असते की त्यांनी नोकरी करावी. प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे. फक्त व्यवसायाची ताकद अशी की समजा माझा व्यवसाय आता स्टेबल आहे, उद्या हा मला पुढच्या पिढीला जरी द्यायचा झाला व्यवसाय तर मी आहे ह्या स्टेजला हँड ओव्हर करू शकतो व्यवसाय. तशी मी आहे ह्या पगाराची नोकरी माझ्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही. 0 पासून स्टार्ट करत. जसं की समजा आता मला ह्या व्यवसायाचं एक पर बॅचचं उत्पन्न आपण 3 लाख ते 4 लाख रुपये आपण घेतोय आता. जरी माझी पुढची पिढी ह्या व्यवसायात आली तर त्यांनी जरी ह्यात लक्ष दिलं तरी त्यांचा ह्याच पद्धतीनं 3 लाख 4 लाख 5 लाखापर्यंत त्यांचा बॅच टू बॅच इन्कम राहील. इथून ते टेक ओव्हर करतील किंवा मी त्यांना हँड ओव्हर करू शकतो. तशी माझी 4-5 लाखाची जरी मला नोकरी असेल तर ती नोकरी मी माझ्या मुलाला नाही ना देऊ शकत त्या लेवलला. त्याला स्टार्ट पासूनच ग्रो करावं लागणार आहे. सोबत तुमचा अनुभव पण त्याला अनुभव पण मिळणार आहे. आणि एका व्यवसायामध्ये काय होतं की नोकरी करताना आपण कोणाच्या तरी हाताखाली काम करत असतो आणि आपल्या इथं रोजगार निर्मिती होती. आपल्या कुटुंबाबरोबर आपण 2 कुटुंब अजून सक्षम करू शकतो. ह्या हेतून आपण व्यवसायात उतरलो होतो. स्टार्ट केल्यानंतर अडचणी कोणत्या आल्या सुरुवातीला? अडचणी बऱ्याच बाबतीत येतात. एक असती फायनान्शियल अडचण की जी व्यवसाय सुरुवात करताना पुरेसं भांडवल नसतं कुणाकडेच, जसं आमच्याकडे सुद्धा नव्हतं. दुसरी अडचण असती आपल्याला माहिती. आपण वरच्यावर माहिती घेतो. माहिती यूट्यूब चॅनल्सवरती माध्यमांवरती भरपूर मिळते, पण ती आपण तेवढ्या ऍक्च्युली तेवढ्या डीप पर्यंत आपण जायचा प्रयत्न करत नाही किंवा आपण वरच्यावर बघतो की फायदे तोटे आपण ऐकतो आणि त्या व्यवसाय चांगला का वाईट हे ठरवतो. जसं तुम्ही व्यवसायात उतरता किंवा मालक म्हणून उतरता त्यावेळेस तुम्हाला त्यातल्या खाचाखोडा कळतात. मग त्यात अडचणी काय आहेत, प्रत्येक लॉटला येणारी वेगळी अडचण असते. जो मागचा फ्लॉक गेला किंवा 12 वर्षांमध्ये जसे माझे दरवर्षी 6 लॉट होतात किंवा 5 लॉट होतात तर प्रत्येक 5 लॉटला वेगवेगळी अडचण असते की मागच्या फ्लॉकला जी अडचण होती ती पुढच्या फ्लॉकला येत नाही, वेगळीच काहीतरी असते. त्याला आपल्याला सामोरे जावं लागतं. मग ह्या अडचणीतून त्यानंतर आपल्याला मनुष्यबळ कधी मिळतं कधी मिळत नाही, कधी सगळे अख्खे फार्म आपल्याला रन करायचे तर ह्या गोष्टी आपल्याला रन करणं गरजेची गोष्ट आहे. कारण की आपल्याला फायनान्शियली बर्डन असतं, EMI असतो, सगळ्या गोष्टी असतात. मग मनुष्यबळ मिळालं नाही किंवा लेबर मिळाले नाहीत म्हणून व्यवसाय थांबवू शकत नाही. मग त्यावेळेस आपली स्वतःची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे किंवा आपण तेवढं स्वतः झोकून काम करू शकतो का किंवा आपण त्या व्यवसायाला तेवढा वेळ देऊ शकतो का. जर मालक म्हणून तुम्ही देऊ शकत असाल तर तुम्ही व्यवसाय केला पाहिजे तेवढा वेळ. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की हे काम मी कसं करू, हा जर तुमच्या मनात प्रश्न येत असेल तर तुम्ही व्यवसाय देताना 2 वेळा विचार करून चाललं पाहिजे. कारण की दुसऱ्याच्या अंगावरती जर तुम्ही टाकून जर काम करून घेणार असाल तर तो व्यवसाय स्टेबल राहत नाही किंवा सस्टेन होत नाही. हे आमचा अनुभव आहे. आता जे नवीन या व्यवसायामध्ये उतरतात जसं की तुम्ही आता म्हटलं त्या प्रकारचा त्यांचा माइंडसेट असतो की एखादा कामगार ठेवायचा पण आपण निवांत राहायचं, आपण फक्त देखरेख करायची. हा माइंडसेट अगदी बरोबर आहे, पण हा माइंडसेट कुठपर्यंत बरोबर आहे की बाबा तुमच्याकडे फायनान्शियल कंडिशन तुमच्या कुठल्या पण स्वरूपात, अगदी घरच्यांच्या सपोर्टच्या स्वरूपात असू द्या किंवा तुमच्या स्वतःच्या हिमतीवरती असू द्या, तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट चांगला मिळतोय किंवा तुमच्याकडं पैसे पाणी चांगलेत म्हणून तुम्ही लेबर ठेवून काम करून घेताय आणि मी लक्ष ठेवून करेल तर हा व्यवसाय तसा नाही. वेळ कधी कधी अशी येते की तुमच्या शेडमध्ये फ्लॉक असतो, लेबरची जेन्युइन अडचण असते, जेन्युइन अडचण असते की बाबा त्याला त्याच्या घरी जावं लागतं किंवा काही कारणं असतात. त्या कंडिशनला हा व्यवसायाचा मूळ जो रोल आहे की जे बाबा खाद्य पक्ष्यांना दिलंच पाहिजे, पाणी स्वच्छ त्यांना दिलंच पाहिजे, खालचं त्याचं जे लिटर आहे ते कोरडं राहिलंच पाहिजे, तर ही कामं तुम्हाला पण आली पाहिजेत किंवा तुमची करण्याची मेंटॅलिटी पाहिजे. तुम्ही नुसतं आम्ही एक माणूस दिलाय आणि तो माणूस आम्हाला काम करून देईल ह्या गोष्टी ह्या व्यवसायांमध्ये होत नाहीत. एखाद्या व्यवसायाची सुरुवात करताना तुम्ही जसं की म्हटला आपल्याला या प्रकारच्या अडचणी येतात, या गोष्टी थ्रू आपल्याला जावं लागतं. तर या व्यवसायाची सुरुवात करताना मला सांगा की तुम्हाला स्वतःला पहिल्या लॉटला कोणता अनुभव आला? आम्ही नवीन होतो, नवीन असल्यामुळं कंपनी बरोबर ज्या आम्ही टायप केलं होतं त्या कंपनीचा जो सपोर्ट स्टाफ होता त्यांनी आम्हाला अगदी मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला जसं त्यांनी सल्ला दिला, सुपरवायझर होते त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं की बाबा ह्या पद्धतीनं कामं करा.
पण त्यांचं काय होतं की आपण 24 तास जो आपल्याकडे वेळ आहे त्या 24 तासातले 24 तास फार्मर म्हणून आपण फार्मवरती असतो. आणि सुपरवायझर जे येतात आपल्याकडं साहेब येतात किंवा मॅनेजर साहेब येतात ते फक्त 24 तासातून तुमच्याकडे अर्धा तास किंवा 1 तास हा वेळ देऊन येतात. पण त्या 1 तासामध्ये त्यांच्या जे निदर्शनास येतात काम ते आपल्याला ते सांगून जातात. पण आपल्याला बघायचंय काय, आपल्याला त्यांनी जी दृष्टिकोन दिलाय किंवा विजन दिलंय त्या विजन मधनं आपल्याला पक्षाकडे बघायचंय काय, पक्षाचं फीड इंटेक कसं आहे, पक्षाची दुपारची मुवमेंट कशी आहे, बाबा दुपारी त्याला पॅन्टिंग होतंय का, ऊन लागतंय का, त्या कंडिशनला तुम्हाला काय करावं लागेल, किंवा वातावरण बदललं किंवा हवा जर आली तर पडद्याची मॅनेजमेंट कसं करायचं ते पूर्णपणे आपल्याला शिकावं लागतं. मग हे तुम्हाला अनुभवात नाही येतं. जसं की 1 तासाच्या लेक्चर मध्ये किंवा एक आता आपण जो शूट करतोय व्हिडिओ ह्याच्यामध्ये जी माहिती मी सांगतोय त्या 20 मिनिटाच्या किंवा 1 तासाच्या व्ह्यू मध्ये होत नाहीये त्या गोष्टी. तुम्ही फार्म वरती एक अख्खा लॉट कुणालाही या व्यवसायात उतरायचा असेल, पोल्ट्री व्यवसायात उतरायचा असेल तर सोन्यासारखा हा व्यवसाय. पण तुम्ही एखाद्या फार्मवरती तुमच्या जवळच्या फार्मवरती म्हणा किंवा तुमच्या मित्राच्या फार्मवरती पाहुण्यांच्या फार्मवरती एक अख्खा लॉट पक्षी आल्यापासून ते पक्षात जाईपर्यंत आणि तिथून पुढचे 10 दिवस त्याच्या क्लिनिंग पर्यंत हा जो प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्ही जगा, तुम्ही थांबा आणि मग हा व्यवसायात इन्व्हेस्टमेंट करायची का नाही हे नंतर ठरवा. एक महत्त्वाचा प्रश्न होता त्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की इन्व्हेस्टमेंट, तर ती इन्व्हेस्टमेंट आपण आपल्याला यामध्ये किती लागते जर आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा हा रोल आहे, ह्याचं मॉडेल असं आहे की पहिल्यांदा जे इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतंय ते पूर्ण आपण आपल्या पैशाने तयार करायचंय. ह्याच्यामध्ये कंपनी आपल्याला कोणताही एकही रुपया देत नाही. जसं की ह्या मार्केटमध्ये बॉयलर इंडस्ट्रीमध्ये एक नामांकित 5 नाही तर 10 कंपन्या आहेत. जसं की व्यंकेश आहे, झापा आहे, बारामती ॲग्रो आहे, प्रीमियम आहे, सगुना आहे, आता आमच्याकडे जस्ट शालिमार म्हणून कंपनी आहे ज्यांच्याबरोबर आमचा टायप आहे. ह्या ज्या नामांकित कंपन्या आहेत किंवा इतरही अजून कंपन्या आहेत ज्यांची मी नावं अजून म्हणजे सांगू शकतो किंवा व्हिडिओ थोडा लांब होईल, पण ह्या ज्या नामांकित कंपन्या आहेत ह्या आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपलं शेड तयार झालं, इथली भांडी बसली, इथलं शेड तयार झालं, तुमची लाईट फिटिंग झाली, ह्याच्यानंतर मग तुम्हाला पक्षाचं देणं, खाद्य देणं, सुपरवायझर प्रोव्हाइड करणं, मेडिसिन देणं हा त्यांचा रोल नंतर येतो. पण ह्याच्यासाठी जे लागणारं भांडवल आहे ते पूर्ण आपल्याला तयार करावं लागतं. मग त्यामध्ये समजा आपल्याला ही जमीन आहे आता माझी, तर ह्या जमिनीवरती मला बाबा प्रोजेक्ट लोन तयार करावं लागणार, ते नॅशनलाइज बँकमध्ये मला सबमिट करावं लागणार. बँकमधून सबमिट केल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट येतो की बाबा इस्टिमेट येतं की बाबा हा प्रोजेक्टला आपल्याला बाबा 20 लाख रुपये सर्वसाधारण खर्च आहे. तर 20 लाखाचे 25% जसे की 5 लाख रुपये ते आपल्याला मार्जिन ऑफ मनी आपल्याला पहिलं आहेत किंवा आपण ते 5 लाखाचं मटेरियल खरेदी करू शकतो हे कंपनीला किंवा बँकेला आपल्याला दाखवावं लागतं. आणि मग 15 लाखाचं लोन बँक आपल्याला मंजूर करते. 100% लोन होत नाही. पहिलं 25% रक्कम ही आपली गुंतवायची, 75% बँक लोन होतं आणि बँक लोन जसं की ज्या बँकेचं जसं व्याजदर असेल त्या पद्धतीने होतं. प्रोजेक्ट आपला हा व्यवसाय 2 महिन्यानंतर बॅचेस जातात. त्यामुळं पोल्ट्री लोनसाठी जसं की माझा अनुभव असा आहे किंवा माझ्या बाबतीत असं झालंय की मला क्वार्टरली हप्ता आहे, 3 महिन्याला 1 हप्ता, वर्षातून 4 हप्ते. आपल्याला त्यांना 4च वेळा हप्ते द्यायचे, पण ते क्वार्टरली दर क्वार्टरला 3-3 महिन्यानंतर हप्ते कॅल्क्युलेट होतात. आपल्याला दर महिन्याचा EMIचं बर्डन बँक देत नाही. माझी बँक ऑफ महाराष्ट्र आहे, ती बँकेचं मला तशी प्रोसेस आहे. यामध्ये योजना आपल्याला कोणत्या मिळतात? प्रत्येक वेळेस ॲनिमल हजबंड्री वेगवेगळ्या योजना अवलंबात आणत असते. मग तुम्ही ज्या वेळेस अप्लाय करताय त्यावेळेस तुम्हाला कोणत्या योजनेतून मिळतंय, तुम्ही कॅटेगरी तुमची ओपन आहे, OBC आहे, SC/NT आहे, त्याला किती सबसिडी आहे ह्याची तुम्ही पूर्णपणे माहिती घ्या. जिल्हा उद्योग केंद्रातून माहिती घ्या किंवा बँकेचे वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांच्याशी व्यवस्थित सविस्तर बोला आणि मग तिथून पुढे तुमची प्रोसेस होऊन जाईल. महत्त्वाचा प्रश्न येतो यामध्ये की जागा कशी असावी. तर मला सांगा की आपलं शेड आपण बांधताना जी जागा आपण निवडली पाहिजे ती कशी असावी? चांगला प्रश्न आहे. सुरुवात शेड बांधणं, पैसे गुंतवणं ही गोष्ट प्रत्येकजण करू शकतं आत्ता, कारण की फंड्स रेज करणं आत्ता मार्केटमध्ये फार सोपी गोष्ट झालेली आहे. पण जागेची निवड करताना
वातावरणाची निवड करताना तुमचं बहुतांश वातावरण कसं आहे हम्म. हे बघताना गावापासून किती लांब असावं, हम्म. की बाबा आपण इन्व्हेस्टमेंट एवढी मोठी करणार आहे हम्म. तर आपलं विजन काय. हम्म. अगदी गावाच्या जर जवळ असेल तर पोल्ट्री व्यवसाय, त्याच्यामध्ये पक्षी येणार आहेत, तिथं मरतूक होणार आहे, हम्म. तिथं पक्ष्यांची रोजची रोज विष्ठा तयार होणार आहे, हम्म. त्या विष्ठेचा वास येणार आहे. हम्म. ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच ती जागा निवडणं आपली जबाबदारी. हम्म. भविष्यात आपल्याला तो व्यवसाय, आता मी हा व्यवसाय कमीत कमी माझं विजन आहे की 20 ते 25 वर्ष मी हम्म. माझ्या करिअरमध्ये पुढं घेऊन जावं. हम्म. तर ते 20-25 वर्ष माझ्या इथं बहुतांश जो एरिया मी निवडलाय हम्म. तिथं रहिवासी एरिया जास्त वाढू नये हम्म. किंवा तो थोडा लांब असावा, हम्म. ह्याचं मी काल्पनिक दृष्ट्या विचार करून ही जागा आमची निवडली. हम्म. जागा पूर्व पश्चिम असावी, बर. जेणेकरून आपला सूर्य पूर्वेकडून उगयास येतो, हम्म. पश्चिमेला मावळतो. हम्म. सूर्याची किरणं डायरेक्ट शेडमध्ये येऊ नयेत हम्म. म्हणून पूर्वेच्या बाजूला एक भिंत आणि बर. पश्चिमेच्या बाजूला भिंत. हम्म. तर सूर्य वर आला, हम्म. छत हम्म. रूफ येतं, हम्म. सावली राहते. हम्म. मावळायला गेला भिंत असती, हम्म. त्यामुळे सावली राहते. हम्म. शेडमध्ये जास्त हीट हम्म. येऊ नये. हम्म. उत्तर दक्षिण असेल तर सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते शेवटच्या किरणापर्यंत शेडमध्ये ऊन येतं, हम्म. त्यामुळे पक्षी अनस्टेबल राहतो. बर. तुम्हाला मॅन्युअली मग झाडं लावा, हम्म. त्याला सावली तयार करा, हम्म. कारण की हा पक्षाला मुळातच हीट बर. असती का तर असते. हम्म. आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा पक्ष्यांचं बॉडी टेम्परेचर हे थोडंसं हाय असतं. बर. त्यामुळे आपल्याला पूर्व पश्चिम असावं. ह्याचं सायंटिफिक कारण आहे, वारं पूर्व पश्चिम वाहतं, हम्म. सूर्य पूर्व पश्चिम उगवतो मावळतो, हम्म. हे त्याचं कारण आहे. हम्म. आपली लांबी रुंदी किती आहे? लांबी रुंदी आपल्या क्षेत्रानुसार ठरते. हम्म. आपलं ह्या ज्या फार्म आता आपण बघतोय ह्याचं 220 बाय 30, हम्म. 220 फूट लांब, 30 फूट रुंद ह्या पद्धतीचं आहे. आणि कॅपॅसिटी किती आहे या फॉर्मची? स्क्वेअर फूटनुसार असते. बर. जसं की आपलं 6,500 स्क्वेअर फूट फार्म आहे, हम्म. त्याच्यामध्ये आता कंपनी वातावरणानुसार पक्ष्यांच्या स्क्वेअर फूटमध्ये बदल करते. बर. हिवाळ्यामध्ये 1.2 ते हम्म. 1.3 स्क्वेअर फूटला हम्म. एक पक्षी, हम्म. ह्या पद्धतीने पक्षी कॅल्क्युलेट होतो. हम्म. पावसाळ्यामध्ये 1.3 1.4 स्क्वेअर फूटला एक पक्षी कॅल्क्युलेट होतो. हम्म. आणि उन्हाळ्यामध्ये 1.5 to 1.6 बर. ह्या स्क्वेअर फूटला एक पक्षी, हम्म. ह्या पद्धतीने पक्षी कॅल्क्युलेट होतो. हम्म. आता हा 6,500 पक्षाचा फार्म आहे, ह्याच्यामध्ये आम्ही 5,000 पक्षी हम्म. हिवाळ्यामध्ये घेतो, बर. 4,800 ते 5,000 पक्षी. हम्म. पावसाळ्यामध्ये आता जो वातावरण पावसाळ्याचं आहे, हम्म. थोडंसं ऊन असतं, थोडासा पाऊस असतो, हम्म. ह्या वातावरणांमध्ये आपल्याला कंपनी प्लेसमेंट हम्म. 4,600 पक्षी ते 4,800 पक्षापर्यंत होती. हम्म. आणि उन्हाळ्यामध्ये थोडीशी पक्ष्यांना स्पेस जास्त राहावी हम्म. किंवा मॉर्टॅलिटीचं प्रमाण कमी राहावं, हम्म. तर ह्यासाठी कंपनी आपल्याला 4,200 ते 4,500 पक्षापर्यंत पक्षी. बर. बर. म्हणजे हा पक्षी फिक्स असा नसतो, हम्म. वातावरणानुसार तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटवरती किंवा हम्म. कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हम्म. कंपनीची पॉलिसी जशी वरून मॅनेजमेंट त्यांची पॉलिसी ठरवतं हम्म. त्या पद्धतीनं पक्षी व्हेरी होतात. आता मला सांगा की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा महत्त्वाचा आपल्याला फायदा काय मिळतो? म्हणजे की आपण बघतो की आपण काही जणांचं म्हणणं असतं की नाही, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्यापेक्षा आपण स्वतः करूया, स्वतः इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये टाकूया. तर या पद्धतीनं जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा आपल्याला फायदा कसा मिळतो? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा फायदा असा आहे, जर तुम्ही नवीन असाल, हम्म. तुम्हाला नवीन असाल तर तुम्हाला एक कोणाचा तरी सपोर्टची गरज आहे. हम्म. जसं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये फीड हम्म. हे आपल्याला त्यांची फीड मिल्स एस्टॅब्लिश असते. हम्म. त्या फीड मिलमधून जसं आपला सुपरवायझर तिथं ऑर्डर देतात हम्म. तसं ते फीड आपल्याला इश्यू करतात हम्म. आणि आपल्या फार्मला फीड येतं. हम्म. म्हणजे हे फीड आणण्यासाठी आपलं क्षेत्र गुंतत नाही. हम्म. पोल्ट्रीला जेवढं क्षेत्र गुंतलं तेवढं क्षेत्र गुंतलं. हम्म. जसं की शेळीपालन असू द्या, गाई म्हशी असू द्या, हम्म. त्याच्यामध्ये आपल्या गाई म्हशीचा गोठ्याचं जागा गुंतली, हम्म. ती गुंतली, हम्म. ती गुंतवणूक आपली झाली. हम्म. पण त्याचबरोबर आपलं 1 एकर 2 एकर चाऱ्यासाठी पण हम्म. क्षेत्र गुंतलं जातं. हम्म. मग त्यातलं उत्पन्न जे आपल्याला येणार आहे एक्स्ट्राचं, हम्म. ते आपलं थांबलं जातं, हम्म. जे शेळी पालन किंवा गाईमध्ये होतं. हम्म. तसं ह्या पोल्ट्री व्यवसायामध्ये जी फीड मिल असती, हम्म. ती फीड मिल कंपनीने एस्टॅब्लिश केलेली असते. हम्म. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ज्यांच्याबरोबर आपण करतो त्यांनी हम्म. फीड मिल एस्टॅब्लिश केलेली असते. हम्म. आपली जे रोजचे सुपरवायझर लोक येतात हम्म. ते साहेब त्यांना ऑर्डर देतात की बाबा ह्या फार्मला आम्हाला रिक्वायरमेंट 50 बॅगचे, हम्म. तर तिथून ती पॅक होऊन आपल्याला डायरेक्ट येते. बर. तर त्याचा आपल्याला गुंतवणूक नाहीये हम्म. किंवा तिथं आपल्याला पेमेंट द्यावं लागत हम्म. नाही. हम्म. चिक्स
जसं आपलं शेड्यूल ठरतं कंपनीकडे जसे आठवड्यातून 4 वार किंवा 3 वार जसे पक्षी असतात तुमचं क्लिनिंग प्रोसेस पूर्ण झाली की कंपनीचं शेड्यूल येतं. त्या शेड्यूलमध्ये तुमचा फार्म जर रेडी असेल तर कंपनी तुम्हाला शेड्यूलमध्ये घेते आणि तुम्हाला फार्मला पक्षी देते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असल्यामुळे आपल्याला ह्या पक्षाचे जे पैसे असतात ते आपल्याला पहिल्यांदा बेअर करावे लागत नाही. मेडिसिन जे असतं पक्ष्यांना जे लागणारे मेडिसिन आहे ते मेडिसिन बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कंपनी प्रोव्हाइड करते. त्याचं की आपल्याला फर्स्ट स्टार्टिंगला पैसे बेअर करायचे नाहीयेत. मग हे तुमचे रेकॉर्ड बुक असतं. कंपनीचं प्रत्येक कंपनीचं एक रेकॉर्ड बुक असतं. त्यामध्ये तुम्हाला आलेला पक्षी मल्टिप्लाइड बाय चिक्स कॉस्ट. फॉर एक्झाम्पल आमच्या ह्या कंपनीची चिक्स कॉस्ट आहे 30 रुपये. तर प्रत्येक पक्षी गुणिले 30 रुपये ही त्याची झाली चिक्स कॉस्ट. ही तुमच्या लेजर जे लेजर असतं किंवा अकाउंट असतं त्या अकाउंटमध्ये तुमचं ती अमाऊंट स्टोअर झाली. त्यानंतर तुम्ही समजा पर बर्ड बाबा मेडिसिन 2 रुपयाचं किंवा 3 रुपयाचं कंपनीकडून घेतलं. प्रत्येक मेडिसिनची कॉस्ट वेगवेगळी पण त्याची एक कॅल्क्युलेटिंग कॉस्ट ऍक्च्युअल जे तुम्ही मेडिसिन घ्याल बाबा आता मला 5,000 पक्षी आला त्याला मी 2 रुपये प्रमाणे जर मेडिसिन घेतलं तर 10,000 रुपये त्या अकाउंटमध्ये माझे अजून सेव्ह होणार स्टोअर होणार. पिल्लाची किंमत औषधाची किंमत रोजचे जे मॅनेजमेंटला डॉक्टर लोक येतात म्हणजे सुपरवायझर येतात मॅनेजर येतात किंवा वरिष्ठ डॉक्टर येतात तर त्यांची मॅनेजमेंट कॉस्ट ही पर बर्ड किंवा पर केजी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळं असतं. ते 5 रुपये पर बर्ड प्रमाणे ते कॅल्क्युलेट होतं. पक्षी गुणिले 5 रुपये मॅनेजमेंट कॉस्ट आणि शेवटची राहिली फीड कॉस्ट. जेवढ्या प्रमाणात तुमचं पक्ष्यानं फीड इनटेक केलंय किंवा तुमच्या फार्मला फीडच्या बॅग आल्यात हे जे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे तर त्याप्रमाणे त्याचं 40 रुपये प्रति किलो प्रमाणे आमची कंपनी आता जी आहे ती 40 रुपये प्रति किलो प्रमाणे आम्हाला त्याची कॉस्ट लावते. आणि ते टनेजमध्ये येतं की बाबा ह्या 5,000 पक्षाला बाबा 12,000 किलो 18,000 किलो खाद्य कंपनीनं दिलं तर 18,000 किलो गुणिले 40 रुपये प्रमाणे ती कॉस्ट. अशी ही जी बल्कमध्ये जी कॉस्ट 4 गोष्टींची तयार होती त्याला आलेलं तुमच्या पक्षाचं वजन हे दोन्ही डिवाइड झालं की तुमची प्रोडक्शन कॉस्ट निघते. आणि त्या प्रोडक्शन कॉस्टला कंपनीने एक प्रोडक्शन कॉस्ट ऑलरेडी ठरवलेली असते की जशी की ह्या कंपनीची आमची 83 रुपये प्रोडक्शन कॉस्ट ठरलेली. तर 83 रुपयामध्ये जर पक्षी मोठा केला तर तुमच्या बरोबर कंपनीनं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तुम्ही केलंय कंपनी बरोबर तर तुम्हाला 83 रुपयाला 6 रुपये 50 पैसे कंपनी देणं बांधील आहे ह्या 83 रुपये कॉस्टला. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा फायदा असा आहे की ह्या सगळा जो सपोर्ट आहे हा कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते. आपलं काम आहे की जी कंपनीनं मूलभूत किंमत ठरवली की 83 रुपये प्रति किलो प्रमाणे पक्षी मोठा करणे आहे त्याची जबाबदारी आपल्याकडे राहिली. खाद्य वेस्टेज न घालवणे कारण की प्रत्येक खाद्याचा जो कण ना कण आहे त्याचे पैसे आपल्याला 40 रुपये किलो प्रमाणे आपल्याकडे मांडलेलेच आहे. मग ते आपण स्वतः काम करत असू द्या आपल्याकडे लेबर असू द्या त्या लेबरकडनं सुद्धा जर खाद्य टाकताना थोडं वेस्टेज गेलं तर ती बॅग फुटली म्हणजे बॅगच तुम्ही धागा उघडला की त्याचं 40 रुपये प्रमाणे तुमचं पैसे चालू झाले. मग ते वेस्टेज गेलं तरी पैसे चालू आहेत किंवा त्या पक्षानं खाद्य खाल्लं तरी ते पैसे चालू आहेत. मग ह्याचं प्रमाण तुमचं वेस्टेजचं कमी राहावं किंवा बाकीच्या गोष्टी कमी राहाव्यात म्हणून ती कंपनीने एक प्रोडक्शन कॉस्ट ठरवलेली असते. तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस पण तुम्हाला वाटलं असेल की नको कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगपेक्षा आपण स्वतः सुरू करूया. तर मला सांगा असेच काही बरेचसे प्रश्न जे नवीन यामध्ये व्यवसायामध्ये उतरतात त्यांच्या मनामध्ये असतात की आपण स्वतः उतरूया आणि स्वतः सगळं करूया. तर जर स्वतः सगळं करायला गेलं तर अडचणी कोणत्या येतात? स्वतः सुरू करायला गेल्यानंतर कंपनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि स्वतः ह्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं की ही कंपनी प्रोव्हाइड करणारी गोष्ट आहे पण हा माल तयार झाल्यानंतर ह्याला सेल करणं ह्याला मार्केट बघणं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला शक्य होणार असेल तर तुम्ही स्वतः पक्षी घेतल्याला कधीही फायद्याचं. जर मार्केटमध्ये तुम्हाला रिस्क फॅक्टर जर कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा रिस्क घ्यायची ताकद असेल तर तुम्ही स्वतः पक्षी घेतल्याला कधीही चांगला. पण कंपनी कशी असते की कंपनीमध्ये 12 महिने पक्षी ग्रो करत असते कंपनी कुठलीही असू द्या. अगदी जेवढ्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्यांचा 12ही महिने कुठल्या ना कुठल्या तरी फार्मवरती पक्षी असतो. त्यांच्याकडचे त्यांचे जे ट्रेडर आहेत जो माल इथून घेऊन जातात आणि पुढे सप्लाय देतात शॉपवाल्यांना त्यांच्याकडे ट्रेडर फिक्स असतात की ही लोक आमच्या बरोबर बाबा जसं फार्मरांचा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये कॉन्ट्रॅक्ट असतं कंपनी बरोबर
तसं कंपनीचं आणि ट्रेडरचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट असतं बर की झालेला तयार माल हम्म. 40-45 दिवसामध्ये किंवा 50 दिवसामध्ये हम्म. जो तयार झालेला माल आहे तो पुढे सेल झालाच पाहिजे. हम्म. ह्याला लॉकिंग पिरियड आहे हम्म. की 50 दिवसाच्या पुढे तुम्ही पक्षी जास्त शेडमध्ये ठेवू शकत नाही. हम्म. कारण की मार्केटमध्ये आम्ही जरी चिकन आणायला गेलो हम्म. तरी आपल्याला सर्वसाधारण दुकानावरती गेल्यानंतर 2 किलो साईजपासून हम्म. 3 किलो साईजपर्यंत पक्षी बघायला मिळतो. हम्म. 3 किलोच्या वर ओव्हर साईज मानली जाते. हम्म. ती साईज मार्केटला चालत नाही. हम्म. तर त्या साईजचा माल आपण फार्ममध्ये ठेवून सुद्धा आपल्याला फायदा होत नाही. बर त्यामुळे ओपन फार्मिंग करताना आपल्याला त्या गोष्टीचं माहिती असणं, हम्म. मार्केट माहीत असणं, हम्म. फीड आपल्याला तयार करता येतंय का हम्म. किंवा फीड आपण कोणाकडून परचेस करणार आहे हम्म. त्यांच्याकडून योग्य रेटनं कंटिन्युअस फीड आपल्याला मिळणार आहे का. हम्म. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जी पिल्लं आपण घेणार आहे हम्म. ती चांगल्या क्वालिटीची पिल्लं. हम्म. जसं कंपनीचा हे असतो त्याच्यावरती होल्ड असतो. बर कंपनी स्वतः पक्षी तयार करते, स्वतः हॅचरी त्यांची असते. हम्म. त्यामुळे त्यांच्याकडे क्वालिटी मेंटेन करण्याची जबाबदारी कंपनीची असते. हम्म. तसं ओपन फार्मिंग करताना आपण कुठल्या तरी तिसऱ्या वेंडरकडून आपण पिल्लं घेणार आहे. बर तर ते वेंडर जर आपल्याला त्या क्वालिटीची जर पिल्लं देऊ शकत असतील हम्म. किंवा वॅक्सिनेशन करून म्हणजे फर्स्ट जे वॅक्सिनेशन असतं पक्ष्यांना हम्म. ते वॅक्सिनेशन देऊन जर पिल्लं आपल्याला मिळणार असतील हम्म. तर ती घेतलेली योग्य. हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि ओपन फार्मिंग मधले फरक आहेत. एखाद्याला सुरू करायचं असताना मला सांगा की आपण करतोय की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आपल्याला एवढं सगळं करायला लागतं, तर आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टी स्वतःला आल्या पाहिजेत सुरू करण्याच्या आधी, आणि जर शिकायचं असलं तर कसं शिकलं पाहिजे? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असू दे किंवा ओपन फार्म असू द्या, आपल्याला बॉयलर फार्मिंग शिकणं महत्वाचं आहे. बर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये तुम्हाला एक सपोर्ट स्टाफ मिळतो की जो तुम्हाला गायडन्स करत. तुमच्या फार्म वरती येऊन कोणीही काम करत नाही. फार्म वरती काम एकतर तुम्ही करायचंय स्वतः मालक म्हणून, नाहीतर तुमच्याकडे लेबर असतील तर त्यांच्यासोबत थोडी इन्व्हॉल्वमेंट तुमची, थोडी इन्व्हॉल्वमेंट त्यांची, असं मिळून मिसळून काम करण्याचा हा व्यवसाय. आता दुसरी गोष्ट, ह्या व्यवसायामध्ये शिकायचं काय. ह्या व्यवसायामध्ये जेवढे तुम्ही शिकाल बर तेवढे गोष्टी कमी आहेत. म्हणजे जसं की खाद्य टाकणे हे तर बेसिक आहे. पाण्याचं हे भांड आहे, हे भांड साफ करणे ही बेसिक गोष्ट आहे, ही केलीच गेली पाहिजे. पण ह्यानंतर तुम्हाला कोणत्या सिच्युएशनला कोणतं मेडिसिन देणे, पक्ष्याची हालचाल काय आहे, पक्ष्याची गरज काय आहे, ह्या पक्ष्यांना बोलता येत नाही. पण त्यांच्या मोमेंटवरती जशा हालचालीवरती आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात की पक्षी बाबा साईडला सरून बसतोय तर त्याला ओव्हरहीट होत आहे, पक्षी गठ्ठा करून बसतोय तर त्याला थंडी वाजते, तुम्हाला पडदे वर करायची गरज आहे. पक्ष्याचं प्रत्येक क्लायमेटनुसार पक्ष्याचं वातावरण वेगळं राहतं. जसे की आता हा माझा मागचा पक्षी आहे, तो फीड खातोय, तो पाणी पितोय, तो सगळीकडे एकसारखा डिवाइड होऊन बसलाय, इव्हन बसलाय, तर वेल अँड गुड आहे. पण जर वारं जास्त सुटलं, एका साईडला पक्षी गेला किंवा शेडमध्ये एका बाजूने ऊन यावं लागलं, उत्तरायण दक्षिणायन हा प्रकार असतो का, तर आहे ना. त्यामुळे काही काळ सूर्य ह्या बाजूने उगवतो, काही काळ सूर्य ह्या बाजूने उगवतो. काहींचं शेड अगदीच पूर्व पश्चिम करेक्ट डायरेक्शनला नसतं, त्यावेळेस उन्हाचा प्रभाव शेडमध्ये येतो. थोडंफार ऊन सकाळी सूर्य उगवताना 11 पर्यंत ऊन थोडंफार शेडमध्ये राहतं, मग तो पक्षी एका साईडला दाबला जातो. मग आपलं मॅनेजमेंट म्हणून आपली जबाबदारी काय की बाबा तिथं सेडनेट लावणे, सावली करणे, किंवा आमच्या शेडला जशी तुतीची झाडं आम्ही लावली आहेत सावलीसाठी, ह्या प्रकारे सावली तयार करणे ही फार्म मॅनेजमेंटची गोष्ट आहे. ही मॅनेजमेंट शिकणं आपली गोष्ट आहे. आणि हे कालांतरानं आपल्याला येत जातं, माहिती होत जाते. त्यासाठी सुरुवातीला कसं केलं पाहिजे त्यानं, जर एखादा उतरणार असेल तर त्याने सुरुवातीला काय करायचं सर, जर तुम्ही उतरताय, तुम्हाला व्यवसाय निवडायचा आहे, तुम्हाला व्यवसाय निवडायचा आहे ह्याचा अर्थ तुम्हाला स्वतःला वाटतंय म्हणून तुम्ही व्यवसायात येत आहे. तुम्हाला पुश करून कोण व्यवसायात आणत नाहीये की बाबा तू हा व्यवसाय करच, असं ह्या व्यवसायात कोणीही म्हणत नाही. आपल्याला आवड असते म्हणून आपण करतो. माझ्यासारखे किंवा माझ्याहून चांगले जर फार्म तुमच्या माहितीचे असतील तर तुम्ही त्या फार्मला व्हिजिट दिली पाहिजे. पहिली गोष्ट, कुठल्याही शेतकऱ्याचं तुम्ही वर्षाचं स्टेटमेंट बघितलं पाहिजे, जर ते शक्य असेल तर. जर पुढचा तेवढा तुम्हाला माहिती देण्याच्या जर मनस्थितीत असतील किंवा तुम्हाला देऊ शकत असतील तर तुम्ही वर्षाचं स्टेटमेंट कुठल्याही शेतकऱ्याचं रॅन्डम तुम्ही बघितलं पाहिजे. ह्या व्यवसायामध्ये 5 ते 6 लॉट येतात का, तर येतात. 365 दिवस वर्षातले आहेत,
त्यातले तुमचे 45-50 दिवस पक्षी फार्ममध्ये असतो, 10-15 दिवस तुम्हाला क्लिनिंग पिरियड राहतो, 60 दिवसामध्ये एक लॉट तुमचा आउट होतो. बरं. म्हणजे आउट होऊन इन व्हायला 60 दिवसाचा सायकल आहे. तर वर्षाचे तुमचे 6 लॉट होतात का? तर होतात. पण 6चे 6 लॉट तुमचे ए ग्रेड मध्ये बसतील का? नो गॅरंटी. वातावरण निर्भर आहे, क्लायमेट कंडिशन, बाकीचे औषधं, मेडिसिन, काही वेळेस व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे येतात फार्मला, ते इन्फेक्ट करतात. काही वेळेस बऱ्याच गोष्टी म्हणजे फीड इश्यू असतात. बरं. जर आता ह्यामध्ये फीडमध्ये बनवणारा 3-4 गोष्टीनं फीड बनतं. मका, सोया, प्रोटीन आणि औषधाचे थोडेफार मेडिसिन्स जे टॉक्झिन बाइंडर्स वगैरे असतात त्या पद्धतीनं फीड बनलं जातं. पावसाळ्यामध्ये जर थोडी मॉइश्चराईज वाली मका जर फीडमध्ये आली गेली तर त्यामध्ये फंगल इन्फेक्शन होतं फीडमध्ये. ते जे की फार्मरच्या हातात नसतं, त्याच्यावरती कंपनीचा पूर्णपणे कंट्रोल असतो. पण मॅनेजमेंटमध्ये वर खाली काही गोष्टी होतात का? तर होतात, कारण की त्यांना बल्कनं तयार करावं लागतं. पण त्या कंडिशनला जर एखाद्या वेळेस जर फीड प्रॉब्लेम आला किंवा काही बाकीच्या गोष्टी जर झाल्या तर पक्षाला इन्फेक्शन होतं, फीड इन्फेक्शन. त्यामुळे सुद्धा लॉट एखाद्या वेळेस वर खाली जातो. पण त्यावरती कंपनीचं मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग असतं. ती लोक जर तसा काही प्रॉब्लेम आला तर ते फीड माघारी पण घेऊन जातात किंवा टेस्टला नेतात, त्यात रिपोर्ट घेतात, प्रॉब्लेम आहे का, काय आहे का, ते चेंज करून देतात. ह्या गोष्टी पण कंपनी सपोर्ट चांगला करते. दुसरी गोष्ट, वातावरण क्लायमेट बदललं, आता ऊन भरपूर आहे आणि अचानक पाऊस आला तर जसं आपल्याला स्ट्रेस येतो तसं पक्षाला स्ट्रेस येतो. मग तो स्ट्रेसमध्ये पक्षी गेल्यानंतर त्याला सर्दीचं प्रमाण येतं किंवा काय येतं, त्यामुळे सुद्धा लॉट वर खाली होतात. ह्या कंडिशनला वर्षाचं स्टेटमेंट नवीन फार्मरनं बघणं का गरजेचं आहे? का तर 1 किंवा 2 चेक चांगले आलेत म्हणून व्यवसाय चांगला, किंवा 1 किंवा 2 चेक खराब आलेत म्हणून व्यवसाय खराब असं म्हणता येत नाही. तुम्हाला पूर्णपणे वर्षाचं 2 वर्षाची जर एखाद्या फार्मची जर हिस्ट्री तुम्हाला बघता आली किंवा बघितली तर तुम्हाला तो व्यवसाय तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची का नाही करायची ह्या गोष्टीचं तुम्हाला क्लॅरिफिकेशन मिळेल. आणि तुम्ही एखाद्या फार्मवरती जर एक लॉट जर पूर्णपणे जर गेला किंवा तिथं काम बघितलं किंवा काम केलं, स्वतः जर तुम्ही जर तिथं इन्व्हॉल्वमेंट जर केली तर तुम्हाला कळेल की ह्या गोष्टीमध्ये आपण करू शकतो नाही करू शकत, एवढा लोड आपण सहन करू शकतो नाही करू शकत. हा व्यवसाय इतका सुरेख आहे की मी 2012 पासून 2026 पर्यंत हा व्यवसाय निवडतोय किंवा अजून 10 वर्ष 15 वर्ष माझी अजून ताकद आहे की मी हा व्यवसाय अजून पुढे रन करेल. ह्याचं कारण काय की 24 तास की जे अख्ख्या सगळ्यांकडे आहेत, जे माझ्या बोलण्यात नाही तर 365 दिवस आणि 24 तास हे प्रत्येकाकडे आहे. तुमच्याकडे तेवढेच वेळ आहे, माझ्याकडे तेवढाच वेळ आहे. पण ह्या व्यवसायाला सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास, हा 4 तासाचा वेळ जर तुम्ही दिला 24 तासातला तर 20 तास हा वेळ तुम्ही काही इतर कामासाठी घालवू शकता, तुमच्या फॅमिलीला देऊ शकता किंवा शेतीला, तुम्हाला तुमची शेती असेल किंवा शेतीपूरक व्यवसाय असेल तर त्या वेगळ्या व्यवसायाला सुद्धा तुम्ही तेवढा वेळ देऊ शकता. असं ह्या व्यवसायाचं गमक आहे. पण ते कधी, ज्यावेळेस तुम्हाला टायमिंगचं गणित आणि पक्षाची रिक्वायरमेंट हे समजेल त्यावेळेस. मग असे फार्म चालवून आपल्याला बंद पण होताना दिसतात, त्यामागचे साधारणतः कारण काय असू शकतात? कारण असे, फर्स्ट लेबर, की ज्या लोकांकडे अशी मानसिकता आहे की माझ्याकडे पैसे आहेत, मी फार्म टाकतो आणि मला पैसे मिळतील, इन्व्हेस्टमेंट म्हणून जे लोक फार्ममध्ये येत आहेत त्या लोकांचे फार्म बऱ्यापैकी आपल्याला बंद पडताना दिसतात. कारण की प्रायोरिटी त्यांचा हा फार्म नाही आहे, त्यांची प्रायोरिटी वेगळी आहे. प्रायोरिटी इन केस त्यांचा वेगळा बिझनेस असू शकतो किंवा त्यांचा अजून बाकीचे काही मोठे, ह्या प्रोजेक्टपेक्षा मोठे प्रोजेक्ट असू शकतात की त्यांचं लक्ष तिथं जास्त आहे, ह्या प्रोजेक्टवरती कमी. हे एक कारण झालं. आणि दुसरं कारण असं आहे की काही लोकांना ह्यातलं मॅनेजमेंट जे आहे किंवा चढ उतार आहेत ते अनस्टेबल आहेत, स्टेबल नाही आहेत. की जसं गाई व्यवसायामध्ये आपल्याला 30 रुपये प्रति लिटर, 35 रुपये प्रति लिटर हा रेट फिक्स आहे. 1 लिटर दूध दिलं तुम्हाला 35 रुपये मिळणार आहेत. तसं मागाशी मी बोललो की कंपनीनं जसं आपल्याला सांगितलं 83 रुपयामध्ये पक्षी मोठा करा आणि आम्ही तुम्हाला 6.5 रुपये देऊ. तर हा रेट कधी फिक्स आहे की जर तुमचा 83 रुपयामध्ये पक्षी मोठा झाला तर. जर तुमची प्रोडक्शन कॉस्ट काही कारणानं वाढली,
फॉर एक्झाम्पल तुमच्या पक्षाला फ्लॉकला सर्दी आली, पक्षानं फीड इनटेक केलंय पण पक्षानं त्या प्रमाणात वजन दिलं नाही आणि तुमची प्रोडक्शन कॉस्ट समजा 83 रुपयाची 85 रुपये झाली, तर जे वरचे तुमचे 2 रुपये आहेत एक्स्ट्रा गेलेले, तर त्याला कंपनी 50% कंपनी बेअर करते, 50% तुम्हाला बेअर करावं लागतं प्रोडक्शन कॉस्ट मध्ये. म्हणजे 2 रुपयाला 1 रुपया कंपनी बेअर करणार, 1 रुपया तुम्ही बेअर करायचा. म्हणजे 6.5 मायनस 1 रुपया 5.5 रुपयानंच तुम्हाला बिल निघणार. तसंच जर तुमचा पक्षी सगळा चांगला आहे आणि कंपनीने 83 रुपयामध्ये मोठा करायला लावला आणि तुमचा पक्षी 80 रुपये प्रोडक्शन कॉस्ट मध्येच मोठा झालाय, तर वरचे जे 2-3 रुपये जे वाचतील त्याला सुद्धा कंपनीचा हाच रोल आहे. 50% कंपनी बेअर करणार, 50% तुम्ही बेअर करायचं. मग त्या 3 रुपयामध्ये कंपनी 1.5 रुपये स्वतःसाठी ठेवणार आणि 1.5 रुपये तुम्हाला ह्या 6.5 रुपयामध्ये वाढवून देणार. ह्या पद्धतीने हा व्यवसाय चालतो. या सर्वांमध्ये मला सांगा की आपण बोलतोय की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आपल्याला कंपनी निवडावी लागतात, तर कोणती कंपनी आपल्यासाठी योग्य, म्हणजेच कोणत्या कंपनीवर आपण टायप केलं पाहिजे हे आपण कसं ठरवावं? हा सगळ्यात महत्त्वाचा पण आहे आणि किचकट प्रश्न पण आहे. प्रत्येक कंपनीची पॉलिसी जर तुम्ही चेकआउट केली तर फिरून कंपनीची पॉलिसी बऱ्यापैकी एक जर त्यांचा टिक मार्क आहेत तर ते प्रत्येक कंपनीच्या गोष्टी बऱ्यापैकी सेम असतात. म्हणजे फीड कॉस्ट आहे का तर आहे, चिक्स कॉस्ट आहे का तर आहे, मॅनेजमेंट कॉस्ट आहे का तर आहे, त्यानंतर तुमची मेडिसिन कॉस्ट आहे का तर आहे. ह्या 4 कॉस्ट कुठल्याही कंपनीत गेला तर तुम्हाला फिक्स आहे. फक्त आता फरक काय पडतोय, जो प्रोडक्शन कॉस्ट कंपनी ठरवते ती प्रोडक्शन कॉस्ट आणि रिअरिंग चार्जेस, म्हणजे जो GC म्हणते कंपनी की जे आम्ही तुम्हाला 1 किलोला किती रुपये आम्ही देऊ, ह्या रेशोवरती कंपनी ठरली जाते की कोणती कंपनी निवडायची. तुमच्या भागामध्ये समजा एखादी कंपनी आहे की बाबा जी कंपनीची कॉस्ट चांगली आहे आणि रिअरिंग चार्जेस GC सुद्धा चांगला आहे, पर केजी पैसे आपल्याला जे मिळणार आहेत ते सुद्धा चांगले आहेत, पण ती कंपनी आपल्या आजूबाजूला 5-10 किलोमीटर मध्ये जेवढे फार्म आहेत तिथं नाहीये, तर ती एका आपल्या फार्मसाठी कंपनी आपल्याकडे येत नाही किंवा आपल्याला कॉन्ट्रॅक्ट आपल्या बरोबर करत नाही. जो सराउंडिंग तुमचा 20 किलोमीटरचा एरिया आहे, ज्या कंपन्या त्या एरियामध्ये काम करतात त्या कंपन्या स्वतः आपण अप्रोच केलेल्या कधीही चांगल्या. मग त्यातून इतर फार्मरांचे बाबा सल्ले घेणं किंवा बाबा मी कोणती कंपनी निवडू, तुमची कोणती कंपनी आहे, तुम्ही किती वर्ष झाले या कंपनी बरोबर काम करताय, किंवा तुमची मागची बॅक हिस्ट्री 2-3 लॉटची कशी आहे, किंवा वर्षभर तुम्ही ह्या कंपनीबरोबर राहिला तर वर्षभरात तुम्हाला कसे सपोर्ट कसा मिळाला, अडचणी कशा आल्या, तुम्हाला कंपनीकडून काय एक्स्ट्रा सपोर्ट मिळतोय का. एक्स्ट्रा सपोर्ट इन केस की बाबा काय असतं की पक्षी तुमचा एकदा 2 किलोचा साईजचा झाला, 2 किलो साईज पासून 3 किलो साईज मध्ये मार्केटमध्ये पक्षी विकला जातो. आपल्याला जर त्या साईजचा पक्षी झालाय आणि काही कारणानं जर तुमच्या शेडला मॉर्टॅलिटी चालू झाली किंवा मरतूक चालू झाली, तर कंपनीची मेंटॅलिटी असावी की फार्मरचं सुद्धा नुकसान होऊ नये आणि कंपनीचं पण नुकसान होऊ नये. तो पक्षी इन्स्टंट मार्केटमध्ये सेल आउट करणं, कारण की मेडिसिन देऊन जर तो पक्षी स्टेबल होत नसेल तर तो पक्षी आउट करणं फार्म मधून, की फार्मरला पण 2 पैसे मिळावेत आणि कंपनी सुद्धा 2 पैसे मिळावेत आणि कुठंतरी मॅनेज व्हावं सगळ्या गोष्टी, तर ते आउट झाला पाहिजे पक्षी. जर कंपनी आपण निवडताना जर चुकीची निवडली किंवा त्या कंपनीचा जर मोठो असेल की आमचा 2.5 किलो किंवा 2700 साईज 2800 साईजचाच पक्षी आम्ही मार्केटमध्ये सेल आउट करू शकतो. काही कंपन्या 2.5 किलो पासून 3 किलो पर्यंतचाच पक्षी मार्केटमध्ये सेल करतात. त्यांचं ज्यांच्या बरोबर टायअप झालेलं आहे पुढं ट्रेडर बरोबर, तर त्या ट्रेडरचं त्यांना मागणी असते की आम्हाला 2500 साईज पासून 3 किलो साईज पर्यंतचाच पक्षी द्या, 2 किलो साईजचा पक्षी आम्ही घेऊ शकत नाही, कारण की त्यांना पुढे ते मागणी नाहीये. जर ती कंपनी तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे जर मॉर्टॅलिटी चालू झाली तर तुम्हाला काही करून तुम्हाला 2.5 किलो पक्षी तयार करून कंपनीला दिले ही फार्मरची जबाबदारी. तोपर्यंत माल सेल होत नाही, कारण की कंपनीला ते मार्केटच नाहीये. आणि जर कंपनी जर हे अशी असेल, म्हणजे आपण काय म्हणतो त्यांच्याकडे थोडीशी फ्लेक्झिबिलिटी असेल की आम्ही 2 किलोचा पण पक्षी विकू शकतो, 2200 साईजचा पण पक्षी विकू शकतो आणि 3 किलोचा पण विकू शकतो, अशी कंपनी निवडलेली मार्केटसाठी चांगली किंवा फार्मरसाठी चांगली, असं माझं मत आहे. तुमच्या पूर्ण अनुभवातून एखादा तुमचा कोणता लॉट असा फेल गेलेला आणि त्या लॉटमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं? प्रत्येक लॉटमधून शिकायला मिळतं. लॉट छान पण बसतात,
फेल पण जातात. बर फेल जाण्याची कारणं, काही कारणं आपल्या बाजूला असतात, काही कारणं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणल्यावरती कंपनीकडे पण असतात. पण तुम्ही डायरेक्टली कंपनीला ब्लेम करू शकत नाही. हां, कारण की कंपनी 3-4 गोष्टी जे प्रोव्हाइड करते ते त्यांचं म्हणणं असतं की आम्ही टॉपच्या नियोजनानं आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे फीड आम्ही टॉप ग्रेडचं देतोय, चिक्स टॉप ग्रेडचा देतोय, मेडिसिन जी देतोय ते ब्रँडेड कंपनीचं आम्ही तुम्हाला देतोय, मॅनेजमेंट जे आमचं येतंय ते सुद्धा अनुभवी आहेत, ते सुद्धा तुम्हाला सल्ला चांगला देतात. ह्या दृष्टीनं कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते. फार्म लेवलला काही चुका होतात, त्यानुसार जर बॅचेस फेल जात असतील तर त्या सुधारणा करणं आपलं काम आहे. बॅच फेल जातात का तर जातात पोल्ट्री व्यवसायामध्ये, पण सगळ्याच बॅच फेल जात नाहीत. आणि चांगले लॉट बसतात का तर बसतात, पण सगळेच लॉट काही चांगले बसत नाहीत, वर खाली होतं. त्यामुळे हा व्यवसाय असा आहे की फिक्स इन्कम सोर्स नाही आहे, ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. म्हणजे अगदी पर बर्ड मी सांगतोय तुम्हाला, प्रत्येक पक्षापाठीमागं गणित. चांगली जर लॉट बसला तर तुम्ही 20 रुपये 22 रुपये पर बर्ड घेता एका पक्षाला. म्हणजे 5,000 पक्षी असेल आणि 20 रुपये पर बर्ड मिळालं तुम्हाला, तर तुमचं 1 लाख ते 1.25 लाखाचं बिल तुम्हाला 5,000 पक्षांमध्ये निघतं. आणि तेच बिल तुम्ही फेल जसं म्हणताय की ते फेल जर म्हणायचं केलं तर तुम्ही पर बर्ड तुम्ही 10 रुपये ते 12 रुपये पर बर्ड करता पेमेंट. म्हणजे 5,000 पक्षापाठीमागं तुम्हाला 50,000 ते 60,000 एवढं सुद्धा बिल निघतं. पण ते अगदीच लॉस झालाय असा हा व्यवसाय नाही. किंवा गाई, म्हशी, शेळीपालन हे 3 व्यवसाय ह्याच्या अल्टरनेट आहेत की जे आपण ह्याच्याबरोबर करू शकतो किंवा करतात माणसं. त्याच्यामध्ये झालेली मरतूक जी आहे, अगदी तुमचा विक्रीला आलेला जर एखादा बोकड जर मरतूक पावला तर त्याचा पूर्ण जो मिळणारे पैसे होते ते तुम्ही पूर्णपणे गमावले, त्या वस्तूचे म्हणा किंवा त्या प्राण्याचे म्हणा. तसं ह्या व्यवसायामध्ये टोटल लॉस होत नाही. म्हणजे तुम्हाला चेकच निघाला नाही किंवा तुम्हाला पेमेंटच कंपनीने दिलं नाही असं होत नाही. ह्यामध्ये कंपनीचा एक रोल ठरलेला आहे की 3 रुपये प्रति किलो प्रमाणे कंपनी ही शेतकऱ्यांना देते. हा कालांतरानं नेम बदलत 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 आता 3 रुपये प्रति किलो प्रमाणे आलेला आहे. जसं की किलो प्रमाणे, जसं की तुमच्या शेडमध्ये काही कारणानं मॉर्टॅलिटी झाली, बॅचेस काही कारणानं फेल गेली, तर त्या कंडिशनला तुम्हाला जर फार्ममध्ये 5,000 पक्षी आहे आणि तुम्ही 2 किलो वजनाचा पक्षी दिला तर तुम्ही 10 टन माल कंपनीला दिला, तर त्या 10 टन मालला कंपनी 2.5 रुपये ते 3 रुपये, म्हणजे असं 2.5 रुपयाने जर कॅल्क्युलेट केलं तर 25,000 रुपये आणि 3 रुपयाने कॅल्क्युलेट केलं तर 30,000 रुपये. हा मिनिमम चेक तर कंपनी तुम्हाला देणारच आहे. हे थोडंसं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये तुमच्यासाठी सोयीस्कर जातं नवीन फार्मरसाठी. आता आपला एक लॉट लिफ्ट झाला, त्यानंतर दुसरा लॉट येण्याच्या आधी तो आपल्याला गॅप किती असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणती तयारी करायची असते? चांगला प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये लॉट गेल्यानंतर हा राहतो 15 दिवसाचा गॅप. कंपन्यांच्या मार्केटच्या नियोजनानुसार तो गॅप ठरला जातो. मग अगदी काही जर मार्केटमध्ये शॉर्टेज असेल पक्ष्यांचं, कंपन्यांची प्लेसमेंट जर फास्ट असेल किंवा कंपनी प्लेसमेंट फास्ट करत असेल तर तो गॅप तुमचा 10 दिवसाचा सुद्धा असतो. पण मिनिमम 10 दिवसाचा गॅप हा राहतोच. 10 दिवस ते 15 दिवस तुमच्या शेडला गॅप मिळतो. लिफ्टिंग झालं, तुमच्या फार्ममधून पक्षी गेला की तुमचं काम काय राहतं, जी खालची त्यांचा जो हा टूस आहे किंवा ही जी विष्ट आहे त्यांची, ही गोळा करायची आणि सेल आउट करायची किंवा स्वतःच्या शेतासाठी वापरायची. हे बाहेर एकदा हे जर खत हे बाहेर गेलं शेतीसाठी की त्यानंतर एकदा तुमचा साफसफाईचा लोटून काढायचं आणि शेडमध्ये एकदा पाणी मारून घ्यायचं, टॉप टू बॉटम. म्हणजे अगदी पत्र्याला सुद्धा पाणी मारायचं आणि कोब्याला सुद्धा पाणी मारायचं. हे झाल्यानंतर ही सगळी जी भांडी आहेत ही सगळी भांडी सेपरेट करून घ्यायची, ही चांगली वॉश करून घ्यायची, वाळवायची. म्हणजे त्याच्यामध्ये ओलसरपणा राहिला नाही पाहिजे, फंगल इन्फेक्शन त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार नाही झाला पाहिजे. हे झाल्यानंतर कॉस्टिक सोडा हे त्याचं एक केमिकल असतं, ते केमिकल मिळतं किंवा आपण निरमा पावडर वगैरे जसं म्हणतो ते टाकून तुम्ही सगळीकडे शेडमध्ये पसरवून 1 रात्र
मुरत ठेवून दुसऱ्या दिवशी ते धुवून काढायचं. हम्म. पाईपलाईनसाठी H2O2 म्हणून मिळतं हम्म. औषध, हम्म. ॲसिड असतं. बर. ते औषध 9 लिटर पाण्याला 1 लिटर, हम्म. 9 लिटर पाणी 1 लिटर ॲसिड हम्म. ह्या पद्धतीनं पाईपलाईनमध्ये तुम्ही भरून घ्यायचं. जशी तुमची शेडची लांबी रुंदी असेल तसं ते पाण्याचं प्रमाण वाढत जातं. हम्म. पण 9 लिटर पाण्याला 1 लिटर H2O2 प्रमाणे हे ठेवायचं हम्म. पाईपलाईनमध्ये भरून 2 दिवस. हम्म. जेणेकरून ह्याच्यामध्ये जो फंगल इन्फेक्शन असेल किंवा ह्याच्यामध्ये जे तुम्हाला शेवाळ तयार होतं ते शेवाळ तयार होऊ नये बर. ह्याच्यासाठी ते तुम्हाला क्लिनिंग प्रोसेस आहे. हम्म. त्यानंतर तुम्हाला शेडमध्ये बर्निंग हम्म. करून घ्यावं लागतं की छोटे छोटे बॅक्टेरिया राहिले असतील जे नजरेला दिसत नाहीत, हम्म. असे काही जीवजंतू राहिले असतील किंवा मागच्या लॉटचं काही इन्फेक्शन राहिलं असेल तर ते क्लीन व्हावं. हम्म. ही एक प्रोसेस आहे. हम्म. आणि ह्याच्यानंतर जी प्रोसेस आहे ते ह्याच्यावरती जो व्हाईट कलरचा जो चुना असतो, बर. जो प्रत्येक शेडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हम्म. दिसेल, हम्म. तो व्हाईट कलरचा चुना सगळीकडे पसरून घ्यायचा. हम्म. आम्ही STP आहे आमच्याकडं, आम्ही त्यानं मारतो सगळीकडे, हम्म. जेणेकरून निर्जंतुकीकरण पूर्णपणे व्हायला पाहिजे. हम्म. ही आपली जबाबदारी. म्हणजे मागच्या लॉटचं काहीही बॅक्टेरिया असू द्या किंवा जंतू असू द्या ते पुढच्या लॉटला नाही आले पाहिजे. हम्म. आणि हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर हा परत नवीन तूस मार्केटमधून मागवणे, हम्म. पसरवून घेणे, हम्म. शेडचे पडदे पूर्ण पॅक करणे, हम्म. ब्रूडिंग एरिया तयार करणे हम्म. आणि फेमिगेशन हम्म. हा एक लास्टची स्टेप आहे बर. की जे पूर्ण प्रोसेसमध्ये लास्टची स्टेप फेमिगेशन आहे. हम्म. PPM पावडर हम्म. आणि फॉर्मेलिन हम्म. ह्या दोन्हीचं रिॲक्शन असतं. हम्म. 1 लिटर फॉर्मेलिन हम्म. आणि अर्धा किलो PPM पावडर हम्म. 1000 स्क्वेअर फूटसाठी. बर. तेलाच्या डब्यामध्ये आधी फॉर्मेलिन 1 लिटर ओतायचं, हम्म. त्यानंतर PPM पावडर अर्धा किलो घ्यायची, ती वरून सोडायची, त्याचा धूर तयार होतो. हम्म. त्या धुरामध्ये एवढी पॉवर असते हम्म. की तुमचे जे कोणताच बॅक्टेरिया जो तुम्हाला दिसत नाही नजरेला हम्म. तो सुद्धा म्हणजे ते न्यूट्रलाइज करणे हम्म. किंवा त्याची वाढ थांबवणे हम्म. किंवा त्याला नष्ट करण्याची ताकद त्या फेमिगेशनमध्ये असते. हम्म. ह्या सगळ्या अशा प्रोसेस आहेत आणि त्यानंतर मग पिल्लं तुमच्या शेडमध्ये येतात. आता पिल्लं आपल्या शेडमध्ये आली त्याच्यानंतर किती दिवस आपल्याला पिल्लांची काळजी घ्यावी लागते? पिल्लांची काळजी, पिल्लांचं आयुष्य 40 ते 45 दिवसाचं फार्ममधलं. तर ह्याला डिवाइड होतं प्रत्येक आठवड्यानुसार, म्हणजे काय प्रत्येक आठवड्यानुसार बर. पिल्लाची कामं प्रत्येक आठवड्यात वेगवेगळी चालतात. बर. 0 डे पासून 7 दिवसापर्यंत पिल्लाचं ब्रूडिंग एरिया हम्म. की जेणेकरून पक्षाला उष्णता लागते. हम्म. जशी आपण देशी कोंबडी बघितली असेल हम्म. की ती त्याच्या पिल्लाला स्वतःला पंखा खाली घेऊन त्याला ऊब द्यायचा प्रयत्न करते, हम्म. देशी कोंबडी. तसं बॉयलर ह्या पक्षाला आपण कृत्रिम किंवा आर्टिफिशियल हीट द्यायचा प्रयत्न करतो. हम्म. की जसं की हिटिंग कॉइल्स असतात हम्म. किंवा गॅस ब्रूडर असतात हम्म. किंवा लाकडी भट्टी असते, हम्म. अशा पद्धतीने आपण त्याला उष्णता द्यायचा प्रयत्न करतो. हम्म. तो पिरियड किती असतो की बाबा पक्षाचा 0 डे पासून हम्म. 7 ते 10 दिवस हम्म. ह्या दिवसांपर्यंत आपण त्यांना हिट देतो. हम्म. 7 ते 10 दिवसच का? हम्म. प्रत्येक गोष्टीला कंपनीनं किंवा आपण ह्याला एक लॉजिक आहे, हम्म. ते फार्मरला हळूहळू कळतं. बर. 0 डेला पक्षी येतो त्यावेळेस तो पक्षी येतो 45 ग्रॅमचा हम्म. ते 50 ग्रॅमचा पक्षी आपल्याला येतो. हम्म. 0 डेचा पक्षी हम्म. तो 7 दिवसामध्ये ते 10 दिवसामध्ये 300 ते 350 ग्रॅम त्याचं वेट गेन होतं. हम्म. फर्स्ट वीकचं हम्म. वेट गेन. हम्म. 7 दिवसामध्ये पक्षाचं वजन होतं 180 ते 200 ग्रॅम. हम्म. 7 दिवसाच्या पक्षाचं वजन. हम्म. आणि तेच वजन 10 दिवसाच्या पक्षाचं तुमचं 250 ते 300 ग्रॅम वजन 10 दिवसाच्या पक्षाचं होतं. हम्म. 15 दिवसाचा जेव्हा पक्षी होतो तेव्हा त्याचं वजन होतं अर्धा किलो. हम्म. 450 ग्रॅम ते अर्धा किलोचं वजन 15 दिवसाच्या पक्षाचं होतं. हम्म. हा त्याचा पिरियड झाला ब्रूडिंग पिरियड, हम्म. की जेणेकरून त्यांना ही छोटी भांडी असतात. हम्म. ह्या मोठ्या भांड्यांमध्ये त्यांना पाणी पिता येत नाही. हम्म. पक्षाची साईज बारीक असते. हम्म. तो अख्खा पक्षी जर ह्याच्यामध्ये बसला तर हा पूर्ण पक्षी वाला होतो आणि त्याची मॉर्टॅलिटी होती. हम्म. किंवा त्या मोठ्या भांड्यामध्ये त्याला फिडिंग येत नाही. आपल्याला ह्या छोट्या भांड्यांमध्ये किंवा हे मागं बघताय अशा छोट्या भांड्यांमध्ये त्यांना आपल्याला फिडिंग द्यावं लागतं. हम्म. हे कुठपर्यंत की बाबा आपल्याला अर्धा किलोचा पक्षी होत नाही तोपर्यंत. हम्म. हा पिरियड शेतकऱ्यांसाठी किंवा पोल्ट्री व्यवसायासाठी महत्त्वाचा पिरियड, हम्म. की ह्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर बनत असतं पक्षाचं. जसं की त्याला हीट प्रॉपर मिळाली तर त्याची इंटरनल ऑर्गन्स आहेत ते सगळे चांगले वेल डेव्हलप होतात. हम्म. दुसरी गोष्ट त्याची ग्रोथ चांगली होती, व्हेरिएशन पडत नाही. हम्म. ही झालं हिटिंगचा फॅक्टर. मेडिसिन जे असतात, जे प्रोबायोटिक्स वगैरे आपण त्यांना लहानपणी देतो हम्म. पक्ष्यांना, हम्म. त्याच्यामध्ये त्याची गट हेल्थ जे आतडे असतात किंवा गट हेल्थ असते, पचनशक्ती असते, ते त्याची स्ट्रॉंग व्हावी म्हणून त्याला आपण हम्म.
ती मेडिसिन्स देतो. म्हणजे फर्स्ट वीकमध्ये किंवा फर्स्ट अँड सेकंड वीकमध्ये फार्मरला मेडिसिन प्लस ब्रुडिंग मॅनेजमेंट ह्या 2 गोष्टींवरती लक्ष देण्याचं काम असतं. तिथून पुढं पक्षी अर्धा किलोपासून जे 1.5 किलोपर्यंत जी दिवस आहेत, 1 ते 1.5 किलोचा पक्षी होतो 21 दिवसामध्ये ते 28 दिवसांमध्ये. 1.5 किलो साईज पक्षाची होते. तो जो पिरियड आहे तो पक्षाला निरोगी ठेवणं ही फार्ममध्ये जबाबदारी असते. किंवा त्यामध्ये सगळ्या शेडमध्ये पक्षी पसरला जातो. जसं की तुम्ही आता ह्या शेडमध्ये बघत आहे की कप्पे तयार झालेले आहेत. ब्रुडिंग एरिया हा छोट्या एरियात असतो 7 दिवस ते 10 दिवसामध्ये. पण जसे की दिवस वाढत जातील तसा त्याचा एरिया वाढत जातो. 16व्या दिवसापर्यंत आपण पूर्ण शेड देतो. तर पूर्ण शेड दिल्यानंतर आपल्याला फार्ममध्ये मॅनेजमेंट काय करायचं आहे, त्याला स्वच्छ पाणी, स्वच्छ खाद्य, स्वच्छ खालचं लिटर हे देणं आपली जबाबदारी. पक्ष्याचं आरोग्य मेंटेन करणं, पक्षाला आजारी न पडून देणं, हे आपल्याला 28 दिवस ते 30 दिवसापर्यंत आपल्याला काळजी त्या गोष्टीची घ्यायची. अगदी 28 ते 30 दिवसाचा 1.5 किलो ते 1600 साईजचा पक्षी झाला की तिथून पुढं प्रत्येक डे गेन, जो कंपनी म्हणते किंवा पोल्ट्री व्यवसायामध्ये हा शब्द तुम्हाला ऐकण्यात येतो, डे गेन, फीड कन्व्हर्जन रेशो. म्हणजे जसं की FCR कसं म्हणतो आपण, फीड कन्व्हर्जन रेशो, तसं खाल्लेल्या फीडला दिवसाला किती ग्रॅम, बाबा फीड 100 ग्रॅम खाल्लं तर त्याला किती ग्रॅम वजन त्यानं घेतलं किंवा वजनात रूपांतर झालं तर त्याला डे गेन म्हणतो. हा डे गेन आपला 1600 साईजचा पक्षी ते 2.5 किलो सेलपर्यंत किंवा 2700 साईजपर्यंत हा 90 ग्रॅम पर डे किंवा 100 ग्रॅम 120 ग्रॅम पर डे प्रमाणे पक्षी वाढत असतो. त्यावेळेस त्याचं फीड इंटेक सुद्धा वाढलेलं असतं. ज्या वेळेस पक्षी तुमचा 100 ग्रॅम खाद्य खाणार आहे तर त्याचं 70% वजनामध्ये रूपांतर होतं. 30% त्याच्या स्वतःच्या बॉडी मेंटेनन्ससाठी जातं, की त्याच्यामध्ये त्याची विष्ठा असते, त्याची हालचाल असते, जे काही जी एनर्जी तयार होती त्याच्यामध्ये 30% फीडचं वेस्टेज होतं आणि 70% वजनामध्ये रूपांतर होतं. तर ही गोष्ट तुम्हाला फीड इंटेक वाढल्यामुळं 30 दिवसापासून ते 45 दिवसापर्यंत पक्ष्याचं अटॅकचं प्रमाण वाढतं. त्या कंडिशनला पक्षी गार ठेवणे, तुमचं शेडमधलं वातावरण मेंटेन ठेवणे, मग तुमच्या शेडला गारवा असेल तर ठीक आहे, वरती रेन पाईप लावणे, आतमध्ये फोगर सिस्टीम असणे, ओपन फार्मसाठी पंखे लावणे, पक्षाला जेवढं थंड ठेवता येईल किंवा व्हिटॅमिन सी, जसं आपण म्हणतो की उन्हाळ्यामध्येच आपण लिंबू सरबत पितो किंवा थंड गोष्टी आपण उन्हाळ्यामध्ये जास्त खातो पितो, तसं ह्या पक्ष्यांमध्ये एक व्हिटॅमिन सी नावाचं घटक आहे की आपल्या लिंबामध्ये तो व्हिटॅमिन सी असतं. आंबट पदार्थामध्ये प्रत्येक व्हिटॅमिन सी असतं. मग तो किंवा दही, ताक हे पक्ष्यांना दुपारच्या वेळेत दिलं की पक्ष्याची मृत्यू कमी राहते किंवा पक्ष्याचं गट हेल्थ चांगलं राहतं. एक महत्त्वाचं यामध्ये येतं, पूर्ण व्यवसायामध्ये आपण या बघितलं की एक महत्त्वाची भीती असते ती म्हणजे मॉर्टॅलिटीची आणि पक्षी आजारी पडण्याची. तर त्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? काळजी घ्यायला आपल्याला काय आहे की कसं आपण म्हणतो की आजार झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करायच्या आधी, आजार होण्याच्या आधी तुम्ही प्रिकॉशन्स घ्या की पडद्याचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर सर्दी होत नाही. वॅक्सिनेशन शेड्यूल हा पोल्ट्री व्यवसायाचा एक मोठा भ्रम आहे की पक्षी लवकर मोठा होतो किंवा त्याला इंजेक्शन्स दिली जातात किंवा त्याला वॅक्सिनेशन्स दिली जातात. तर ह्या अशा काही गोष्टी, ह्या चुकीच्या गोष्टी ह्या व्यवसायात निर्माण केल्या गेल्यात किंवा पसरवल्या गेल्यात. अशी कुठलीही गोष्ट व्यवसायात ह्या होत नाही. ही तुमच्या म्हणजे प्रश्नाला वेगळ्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतोय तुम्हाला किंवा हे सांगतोय समजून सांगायचं की मॉर्टॅलिटी होऊ नये किंवा काय होऊ नये. तर ह्या व्यवसायाला की बाबा ह्याच्यामध्ये स्टेरॉइड्स दिले जातात, इंजेक्शन्स दिले जातात, जर तुमचं त्या गोष्टी इतक्या हाय आहेत किंवा महाग आहेत की त्या गोष्टी तुम्ही इथं देऊ शकत नाही, बरोबर. आता जर तुम्ही इंजेक्शन्स दिली जातात किंवा वॅक्सिनेशन्स दिली जातात, हे का दिली जातात तर पक्षी आजारी पडू नये, त्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढावी किंवा त्या पक्षाला पुढे जाऊन मॉर्टॅलिटी होऊ नये म्हणून ते अँटीबायोटिकची इंजेक्शन्स असतात. तुम्ही एका जाग्यावरती 5-5 हजार, 10-10 हजार, 15-15 हजार पक्ष्यांचे एक फ्लॉक बघता तुम्ही बॉयलर इंडस्ट्रीमध्ये. देशी पक्षी किंवा देशी कुक्कुटपालन जर बघितलं तुमचे 1,000, 2,000 किंवा परस बागेमध्ये जे आपण पक्षी बघतो म्हणजे कोंबड्या पाळतो, 10 पक्षी, 20 पक्षी, 50 पक्षी गावाकडं आपल्या देशी कोंबड्या माणसं सांभाळतात. पण कधी कधी असं होतं बघा, खुराडे मरून जातात
अरे रोग आलाय गावामध्ये, हम्म. देशी कोंबड्या मरून निघाल्यात. हम्म. मग ते का होतं तर त्यांना ते वॅक्सिनेशन शेड्यूल फॉलो केलं जात नाही, हम्म. म्हणून त्याला मॉर्टॅलिटीचं प्रमाण जास्त आहे. हम्म. अशी अख्खी पोल्ट्री कधी मरतूक पावली शक्य नाही. हम्म. का तर ह्याच्यावरती कंपनीचं नियंत्रण असतं किंवा आपण वॅक्सिनेशन शेड्यूलचं पालन करतो. त्यामुळे इथं अख्खंच्या अख्खं फार्म कोलॅप्स झालाय किंवा मॉर्टॅलिटी झाली ही गोष्ट होत नाही. आता आपलं पूर्णपणे डेली रुटीन काय काय असतं? आता जसं की मी आपल्या फॉर्ममध्ये बघतोय काही कामगार पण आहेत आणि स्वतः तुम्ही पण आहात. मग कामगार काय काय लक्ष ठेवतात आणि तुम्ही काय काय लक्ष ठेवता? म्हणजे पूर्णपणे दिवसाचं डेली रुटीन काय काय असतं? आता मी मालक म्हणून माझा हा व्यवसाय, मला ह्या व्यवसायाची आवड आहे किंवा हा व्यवसाय मी स्वतः ग्रो केला आहे. हम्म. त्यामुळं मी फार्मवरती कंटिन्यू 24 तास मी फार्मवरती असतो. हम्म. जेवढा जास्तीत जास्त वेळ मी देता येईल एवढा मी फार्मसाठी वेळ देतो. पण हा 15,000 पक्षी किंवा 18,000 पक्षी मी एकटा सांभाळू शकत नाही हम्म. किंवा मी आणि माझी फॅमिली सांभाळू शकत नाही. हम्म. म्हणून आम्हाला सपोर्ट स्टाफ म्हणून आम्ही लेबर आमच्याकडे आहेत. हम्म. लेबरचं जी जबाबदारी आहे ते त्यांची जबाबदारी काय आहे की बाबा ह्या फार्मचं खालची तूस हलवणे, हम्म. की जेणेकरून आपण जसं घरामध्ये फरशीवरती पोचा मारल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं हम्म. किंवा झाडू मारल्यानंतर आपल्याला स्वच्छ वाटतं, हम्म. तसं ह्या पक्ष्याचं कसं असतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत हम्म. पक्षी फीड खाऊ शकत नाही हम्म. 24 तास. हम्म. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षी कंटिन्यू पाणी पिऊ शकत नाही. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा पक्षी आल्यापासून पक्षी जाईल दिवसापर्यंत पक्षाचं ह्या खालच्या लिटर बरोबर कॉन्टॅक्ट आहे का तर आहे. हम्म. मग त्याच्यावरती त्याची विष्ठा पडणार आहे. हम्म. त्याची विष्ठा ही ओलसर असते. हम्म. पण ते ओली विष्ठा आपल्या पायाला लागली किंवा पक्षाच्या अंगाला लागली तर त्याला अनकम्फर्टेबल वाटतं. बरं. त्यामुळे ही सकाळ संध्याकाळ हलवली गेली पाहिजे. हम्म. म्हणजे खालची वर, वरची खाली. हम्म. वरची जी ओली आहे हम्म. ती खाली गेली पाहिजे, खालची जी सुकी आहे ती वर आली पाहिजे, हम्म. जेणेकरून पक्षाला त्याचा कम्फर्ट लेवल भेटेल. हम्म. हे लेबरचं किंवा फार्मरचं हम्म. हे पहिलं काम आहे. हम्म. दुसरं काम काय, भांड्यामध्ये जेव्हा आपण तूस हलवतो हम्म. त्यावेळेस त्याचं थोडंफार घाण म्हणा, कण म्हणा भांड्यामध्ये जातात. हम्म. भांड्यामध्ये कण हे गेल्यानंतर ते भांडं खराब होतं पाण्याचं. हम्म. ते भांडं साफ स्वच्छ पाणी देणं आपलं जबाबदारी आहे, अगदी लेबरची असो किंवा मालकाची असो. हम्म. आणि तिसरं काम आहे आपल्याला भांड्यामध्ये पर्याप्त खाद्य हम्म. पक्षाला मिळालं पाहिजे. हम्म. ह्या 3 कामं राहतात. हम्म. आता ह्याच्यामध्ये मी काय करतो, हम्म. जी कामं मॅनेजमेंटची आहेत, हम्म. औषध कोणतं द्यायचं, पक्षाला काय होतंय, हम्म. पक्षाला आजार कुठला झालाय का, पक्षाला आजार होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो, हम्म. किंवा त्याचं कुठल्या स्टेजला कुठलं औषध दिल्यानंतर त्याचं हेल्थ चांगली राहील, हम्म. हे मॅनेजमेंट मी बघतो. आता संपूर्ण नियोजन झाल्यानंतर पक्षी ज्यावेळेस जाण्याची वेळ येते म्हणजेच लिफ्टिंग पिरियड येतो, हम्म. तर लिफ्टिंग पिरियडचं जे नेण्यासाठी येतात पक्षी, हम्म. तर त्यांची प्रोसेस काय काय असते आणि कशा प्रकारे ते सिलेक्ट कसे करतात ते नेताना? लिफ्टिंग प्रोसेस ही फार सिंपल असते. हम्म. तुमच्या फ्लॉकमध्ये, आता ह्या फ्लॉकमध्ये समजा आपल्याकडे 5,000 पक्षी आहेत, तर 5,000 पक्ष्यांमध्ये डेली सुपरवायझर जे येतात हम्म. ते प्रत्येक कप्प्यामध्ये 10-10 पक्ष्यांची, 20-20 पक्ष्यांची वजनं करतात. हम्म. त्यानुसार पक्ष्याचं ॲव्हरेज वजन निघतं. हम्म. ॲव्हरेज वजन निघालं पक्ष्यांचं की बाबा आपल्याकडे 5,000 पक्षी ॲव्हरेज वजन 2.5 किलो आलंय, हम्म. तर 2.5 किलो प्रमाणे पुढं कंपनीला सेलला आपण आपला फार्म देतो. हम्म. फार्म सेलला दिल्यानंतर कंपनी ती साईज ट्रेडरला सांगते, ते आपल्या नावचं बुकिंग घेते कंपनी हम्म. आपल्या वतीनं, हम्म. की बाबा आज शुभम करपे फार्मला आम्हाला 5,000 पक्षी सेल आउट करायचं आहे. हम्म. तर ते मार्केटला त्यांनी मेल दिला की पुढं त्यांना रिस्पॉन्स येतो की बाबा आपल्याला 3,000 पक्षीचा सेल आज आहे, हम्म. तर तुम्ही ह्या फार्मला सेल द्या. मग आपल्या फार्मला आपल्याला फोन येतो हम्म. 4 वाजता हम्म. कन्फर्मेशनचा कंपनीकडून हम्म. की आज तुमच्या फार्मचं लिफ्टिंग आहे. हम्म. मग इथलं जे लेबरचं मॅनेजमेंट आहे, हम्म. पक्षी नेण्याला येणाऱ्या गाड्यांना पक्षी भरून द्यायची जबाबदारी फार्मरकडे राहते. बर. आपण ते लेबर आणायचे, 8 मुलं आणायची, हम्म. ते पक्षाचं वजन करायचं, तिथं त्यांचा सुपरवायझर असतो, हम्म. वजन वगैरे लिहायला, सगळ्या गोष्टी करायला, वजन करायचं आणि तो काउंटिंग करून पक्षी ट्रेडरला देणे, हम्म. ही जबाबदारी आपल्याकडे राहते फार्मरकडे. हम्म. या पद्धतीने लिफ्टिंग राहतं. हम्म. लिफ्टिंगची प्रोसेस फार काही किचकट नाही आहे. हम्म. फक्त त्यामध्ये आपल्याला येताना आपण पक्षी मोजून घेतलेला असतो, हम्म. चिक्स. हम्म. रोज आपले सुपरवायझर येतात,
ते रोजची मॉर्टॅलिटी तुमच्या फाईलला रेकॉर्डला लिहित असतात. 5,000 पक्ष्यांमध्ये 200 मॉर्टॅलिटी झाली तर 4,800 पक्षी तुमचा विक्री झाला पाहिजे. मग तिथं आपली फार्मरची जबाबदारी काय राहते की जो पक्षाचा वजन काटा होतोय, 8 मुलांमध्ये 4 मुलं आतमधून पक्षी आणतात, 4 मुलं काट्यामधून पक्षी बाहेर देतात. तर ते 4 मुलं 5 पक्षी आणणार आहेत. 4 पंचे 20 पक्षी आतून आला, तो काट्यामध्ये टाकला, त्याचं वजन आलं, ते रेकॉर्ड आपण लिहिणं. सुपरवायझर त्यांची जॉब आहे, ते करतातच, पण त्यांच्यासोबत आपण आपल्या वहीला ते रेकॉर्ड मेंटेन करणं ही आपली जबाबदारी आहे. 20 पक्षाचा काटा बाबा माझा 50 किलोचा आला, 50 किलो भागिले 20 पक्षी म्हणजे 2.5 किलो साईज जी आपण मार्केटला दिली होती ती साईज आली. 1 नंबर काटा, 2 नंबर काटा, जसं की पुढची रिक्वायरमेंट 1,000 पक्षाची रिक्वायरमेंट असू द्या, 3,000 पक्षांची रिक्वायरमेंट असू, तो काटा काटा लिहिणं जबाबदारी आपली. वजन झालेला पक्षी बाहेर व्यवस्थित जाणं आणि तो गाडीवाल्यापर्यंत व्यवस्थित पोचणं ही जबाबदारी आपली. आपल्या फॉर्मचा मॉर्टॅलिटी रेट किती आहे? वातावरणानुसार किंवा क्लायमेट कंडिशननुसार बदलत राहतो. बरं. ॲव्हरेज मॉर्टॅलिटी रेट 5% राहतो सगळ्याच फार्मचा. 5% मॉर्टॅलिटी रेट हा राहतोच. म्हणजे 5,000 पक्ष्यांमध्ये 200 ते 250 पक्षाची मॉर्टॅलिटी ही नॉर्मल कंडिशनला होते. आता हे वातावरणातील होणारे बदल, त्याला आपण कसं सामोरं गेला पाहिजे? वातावरणातले होणारे बदल हे पूर्णपणे तुमच्या मॅनेजमेंटवरती आणि तुमच्या टेक्निकवरती डिपेंड आहे. ओपन फार्ममध्ये, AC फार्ममध्ये थोडंसं तुम्हाला मशिनरीचा उपयोग करून वातावरणामधले बदल मेंटेन करण्याचा पद्धत आहे आणि तिथं वापरता येते. पण ओपन फार्ममध्ये तुमच्या स्किल आणि मॅनेजमेंट इथं सुद्धा तुम्ही मशिनरीचा उपयोग करू शकता. जसं की माझ्याकडे पंखे आहेत आत्ता मागं जसे दिसत आहेत तसे, वरती फॉगर्स बसवलेले आहेत, त्यानंतर वरती शेडवरती रेन पाईप आहे, साईडून मी प्लांटेशन केलेलं आहे झाडांचं. ह्या गोष्टी तुम्ही करून मॅनेजमेंटमध्ये बदल करून वातावरण थंड ठेवण्याचा प्रकार तुम्ही तयार करू शकता किंवा केला पाहिजे. आता मला सांग की आपल्याला यातून नफा किती मिळतो? नफा मी जसं तुम्हाला पहिल्यापासून सांगितलंय, चेक चांगले बसतात, चेक वाईट बसतात. ह्याचं एक ॲव्हरेज मी जसं अनुभव घेतोय तसं मी वर्षाचं प्रति पक्षी 15 रुपये प्रमाणे मी कॅल्क्युलेट करतो. 14 रुपये 15 रुपये माझं वार्षिक आहे. काही शेतकरी ह्या गोष्टीला सहमत असतील किंवा काही शेतकरी ह्या गोष्टीला निगेटिव्ह सुद्धा म्हणतील की काही शेतकऱ्यांना, अगदी काही शेतकऱ्यांना मी खरं सांगतो, एखाद्या लॉटला 20 रुपये 25 रुपये 22 रुपये पर बर्ड सुद्धा रिअरिंग चार्जेस आपल्याला मिळालेले आहेत. आणि काही वेळेस आपल्याला 10 रुपये पर बर्ड सुद्धा रिअरिंग चार्जेस मिळालेले. मग ह्या दोन्हीचं जर बहुतांश जर डिवाइड केलं तर आपल्याला 15 रुपये पर बर्ड प्रमाणे पैसे मिळतात. 5,000 पक्षाच्या फार्मला तुमचं 70,000 ते 75,000चं पेमेंट एका लॉटचं निघतं. चांगलं पेमेंट जर निघालं तर ते 1,00,000 लाखावर जातं. लो निघालं तर ते 40-50 हजार सुद्धा लोमध्ये पेमेंट निघतं. मग निव्वळ नफा आपल्याला साधारणतः किती असतो? निव्वळ नफा हा तुमच्यावरती. आता 5,000 पक्षाच्या फार्म जर तुमचा एक फार्म असेल तर तुम्हाला लेबर कॉस्ट ठेवायची गरज नाही, कारण की एक फार्मचं काम तुम्ही स्वतः करा असं माझं मत आहे. जर तुम्ही ह्या व्यवसायात उतरताय किंवा तुम्हाला 20-25 हजाराची नोकरी कुठेतरी आहे आणि तुम्हाला ती नोकरी नाही करायची, नोकरी करायची तर 8 तास तुम्हाला कुठेतरी द्यायचे. तुम्हाला नोकरी नाही करायची, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा, तुम्ही एक 5,000 पक्षाचा फार्म टाका, वर्षात 6 लॉट होतात, बरोबर. 7 चुकून 42, 4,20,000चं उत्पन्न, 70,000 जरी पेमेंट पकडलं तरी 4-1 लाखाचं उत्पन्न ह्या व्यवसायातून मिळतं वार्षिक उत्पन्न. त्याच्यामध्ये तुम्ही बाबा सर्वसाधारण 1 लाखभर रुपये बाकीचा मॅनेजमेंट खर्च, लाईट असू द्या, तुमचं पाणी म्हणजे लाईट असू द्या, परत पाण्यासाठी लागणारं काही तुम्ही शुद्धीकरणाची औषधं वापरत असाल किंवा बाबा RO प्लांट वगैरे टाकला असेल तर त्या गोष्टींचा तुमचा तो खर्च 1 लाखभर रुपये तुम्ही धरून चाला विदाऊट लेबर. हा खर्च झाल्यानंतर जो राहणारा जो पैसे आहेत 3 लाख रुपये ते तुमचा निव्वळ नफा आहे. तुम्ही संपूर्ण माहिती सांगितली. आता शेवटला जे नवीन तरुण या व्यवसायामध्ये उतरत आहेत तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की सुरुवात कशी केली पाहिजे आणि सुरुवातीपासून जो आपण पोल्ट्री फार्मिंग करतोय त्यामध्ये कोणत्या चुका त्यांनी करू नये? तुम्ही स्वतःच्या इच्छेनं व्यवसायात येताय का तुम्हाला कोणी फोर्स करतंय का तुम्हाला छान वाटतंय, बघायला छान वाटतंय किंवा ऐकायला छान वाटतंय म्हणून व्यवसायात येताय, हे तुम्ही तुमच्या मनाला पहिल्यांदा विचारा. व्यवसायामध्ये कष्ट आहेत का तर आहेत, तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे का तर आहे.
अगदी व्यवसायाचं असं स्वरूप आहे की एखाद्या घरातला कार्यक्रम, जवळच्या मित्राचा कार्यक्रम किंवा पाहुण्यांचा कार्यक्रम आपल्याला अटेंड करता येत नाही. आपल्याला पक्षी महत्त्वाचा हे रोल मॉडेल पहिलं ठेवून आपल्याला व्यवसायात यावं लागतं. कारण की हा पूर्णपणे पक्षी हा आपल्यावरती डिपेंड आहे. ह्या पक्ष्याचं खाणं पिणं राहणं वातावरण हे सगळं आपणच त्याला देणं. मी कुणाच्या तरी लग्नाला निघालोय किंवा मी कुणाच्या तरी कार्यक्रमाला निघालोय आणि माझ्या शेडला पाणी नाहीये हे असं म्हणून चालत नाही. दगा फटका भरपूर मोठ्या प्रमाणात होतो आणि कंपनी कडून जर काही गोष्टी जर दगा फटका झाला तर कंपनी आपल्यावरती आहे अशी पेनल्टी टाकायला सुद्धा कमी करत नाही. कारण कंपनीची इन्व्हेस्टमेंट फार मोठी आहे. एका पक्षाचं आत्ता मार्केट रेट प्रति किलो 100 रुपये किलो जर मार्केट रेट असेल तर 2.5 किलो पक्षाचं मार्केट रेटनुसार 250 रुपये एका पक्षाची झाले. तेच 5000 पक्षी जर तुमच्याकडे 2.5 किलोचे असतील तर त्या कंपनीचं तुमच्याकडं 12.5 ते 13 लाख रुपयाचा माल आहे फार्ममध्ये. जर त्या मालाला जर काही दगाफटका झाला तर कंपनी तुमच्याला पेनल्टी पण देऊ शकते. ही रिस्क फॅक्टर डोक्यामध्ये ठेवून ह्या व्यवसायात आलं पाहिजे. पूर्णपणे तुम्ही शेडसाठी वेळ देऊ शकता का ह्याचा विचार केला पाहिजे. माझा ऑलरेडी अजून एखादा व्यवसाय आहे आणि माझ्याकडे फंड शिल्लक आहेत आणि मी हा व्यवसायात लावतो आणि मला लेबर मिळतील ह्या हिशोबानं तुम्ही येत असाल तर माझं मत आहे येऊ नका. कारण की जर लेबर नाहीत मिळाले तर तुम्ही घातलेल्या भांडवलाचा तुम्हाला उपयोग काहीही होणार नाही. जर तुमच्या शेडमध्ये पक्षी असतील तर तुमच्या व्यवसायातून 2 पैसे तुम्हाला मिळणार आहेत. पैसे जास्त मिळतील कमी मिळतील हा नशिबाचा भाग आहे किंवा तुमच्या मॅनेजमेंटचा भाग आहे. पण पैसे मिळतात का तर मिळतात. ह्या व्यवसायातला कण ना कण हा पैसे देणारा व्यवसाय. अगदी माझा व्यवसाय 2012 पासून मी करतोय. माझ्याकडून कंपनी पक्षी घेऊन जाते वजनाप्रमाणे. मला वजनाप्रमाणे कंपनी चेक काढते पेमेंट देते. पहिली गोष्ट, कंपनीनं दिलेल्या खाद्याच्या ज्या मोकळ्या बॅग आहेत त्या मोकळ्या बॅग सुद्धा विकल्या जातात. 10 रुपये 5 रुपये 7 रुपये 8 रुपये जो काय रेट असेल त्या रेटनं बॅग विकल्या जातात. त्याचं सुद्धा पेमेंट तुम्हाला मिळतं. खालचं जे पक्ष्यांची विष्ठा आहे ते तुमच्या स्वतःच्या शेतासाठी वापरा. 1 नंबर खत आहे. ह्याच्यामध्ये 19 प्रकारचे घटक आहेत की जेणेकरून जे खाद्यामध्ये घटक आहेत तेच पक्षाच्या विष्ठेमध्ये पडतात. त्यामध्ये शेतीसाठी 1 नंबर खत कोब्यावरती असतं. त्याच्यामध्ये असं काँग्रेस आहे किंवा हराळी आहे किंवा काय आहे किंवा बाहेरचं काय एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मिक्स आहे असं काही प्रकार नसतो. त्यामुळे हे सुद्धा चांगल्या रेटनं विकलं जातं. आणि खताचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो. सेंद्रिय आहे. त्यामुळे आपण समाजासाठी काहीतरी आपण देतोय, सेंद्रिय देतोय किंवा आपण आपल्या मुलाबाळांना सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय खतातून उत्पादन केलेलं अन्न देतोय हे जर समाधान चांगलं राहतं. आणि 8 तास दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेडसाठी स्वतःच्या व्यवसायासाठी तुम्ही 5 तास 6 तास जरी योग्यरीते जर काम केलं अगदी तुमचं 3 तास 4 तास सुद्धा वेळ दिला तर तुमचा सफिशियंट आहे स्वतःच्या व्यवसायासाठी. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दादा, तुम्ही एवढी संपूर्ण माहिती दिली, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाचं जे एखाद्याला उत्तर पाहिजे असतं त्या प्रश्नाचं पूर्णपणे निरसन तुम्ही करण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न केला. त्याबद्दल खूप खूप आभार आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.